म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये घोंघावणारं वादळ बाजीराव म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानाची लखती तलवार. बाजीराव म्हणजे स्वयंप्रकाशी तेजोगोल असं त्याचं वर्णन करता येईल. लवकर ये, पुण्यावरती सातारावरती हल्ले होत आहेत, आपलं रक्षण केलं पाहिजे. बाजीरावला बातम्या कळतायत आणि बाजीराव तुफान वेगाने निघाला. पण तुफान वेगाने निघाला तरी त्याच्यानंतर जी त्यांनी युद्धतंत्र वापरलेलं आहे, जी युद्धनीती वापरलेली आहे ती अद्भुत आहे आणि ती आपल्याला समजून घ्यायची. ही पालखेडची लढाई. पालखेडच्या लढाईचं महत्त्व काय, कशी ती लढाई बाजीराव पेशवे यांनी जिंकली, त्यासाठी त्यांनी कुठले युद्धनीती वापरली याबद्दल सविस्तर माहिती प्राध्यापक मान्य श्री मोहन शेटे साहेबांनी सर्वांसमोर प्रस्तुत केली. अतिशय रोमांचक हे व्याख्यान होतं, त्याची क्षणचित्र आपल्यासाठी. अभयकाका सरपोतदार, त्याचप्रमाणे किशोरदादा सरपोतदार आणि अजून त्यांच्या कुटुंबातले सर्व सदस्य हे पूर्णपणे काम अजूनही पूर्ण नेत आहेत. आणि त्यांनाच असा विचार आला की आपल्या इथल्या सगळ्या कार्यक्रमांबद्दल किंवा चांगल्या लोकांना सहवासात आणणं, आपल्या जवळपासच्या लोकांबद्दलचं कार्य, मग ते गाण्यातनं असेल, कलेतनं असेल, संगीतातनं असेल, ऐतिहासिक असेल, भौगोलिक असेल, तर अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करावं आणि ते चांगल्या लोकांनी चांगल्या लोकांपर्यंत पोहोचवावं, हा एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काकांनी हे काम चालू केलं आणि त्याला खूप भरभरून प्रतिसाद आहे. याबद्दल मला खरंच आनंद वाटतो. पुन्हा गेस्ट हाऊस बद्दल आता सांगितलंच की पुन्हा गेस्ट हाऊस हे सर्वांचं कलांचं माहेरघर म्हणून म्हटलं जातं आणि खरंच स्नेह मंच या नावानेच ते प्रसिद्ध आहे. आणि खरंच स्नेहाने, कलांच्या स्नेहाने धाग्याने बांधलेलं असा हा मंच आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी किशोरजी सरपोतदार, अजित कुंटेकर आणि सर्व परिवाराचं पुन्हा एकदा कौतुक करते की अशा चांगल्या ठिकाणी एका चांगल्या व्याख्यानाचं आयोजन त्यांनी केलं. एवढे इथे फक्त सांगीतिक कार्यक्रम होतात, बाकीचे कार्यक्रम होत असतात कलांच्या दृष्टीने, पण इतिहासाच्या दृष्टीने हा जो कार्यक्रम घेतला जातोय त्याबद्दल खूप खूप आभार मानावे असं वाटतंय. थोरले बाजीराव प्रतिष्ठान अंतर्गत आणि पालखेड युद्ध स्मारक समिती प्रस्तुत आपण एक व्याख्यान ऐकणार आहोत, वैभवशाली आपला इतिहास. खरं तर आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेली, पण खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालो का असा प्रश्न मनामध्ये नेहमी निर्माण होतो. आणि मध्यंतरीच कुठेतरी वाचनामध्ये आलं की इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी का किंवा इतिहासाचं पुनर्लेखन व्हावं का, हा विषय कुठेतरी आता माझ्या वाचनामध्ये आला किंवा त्याच्याविषयी चर्चा होईल, संवाद होईल, वादविवाद होतील. आपण त्याच्यामध्ये पडायचं कारण नाहीये, पण इतिहासाचं पुनर्लेखन किंवा पुनर्रचना ही पुन्हा व्हायला पाहिजे हे मला नक्कीच वाटतं. कारण आपण नेहमीच म्हणत असतो की आमच्या घराण्याची परंपरा अशी आहे बरं का, कारण त्या चांगल्या गोष्टींची परंपरा आपण तिथे उल्लेख करत असतो, त्याचा विचार आपण करत असतो. मग आपल्या स्वराज्याची किंवा स्वराज्याची जी संकल्पना आहे ही आपल्या पूर्वजांनी आपल्याकडे आणली. त्यांनी जर आपल्याला स्वातंत्र्य मिळवून किंवा स्वराज्य स्थापन करण्याची संकल्पना मांडली नसती तर कदाचित स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थही आपल्याला कदाचित कळला नसता. आपण दास्य मुक्त झालोच नसतो असं मला वाटतं. आणि म्हणून तो विषय जरी महत्वाचा नसला तरी सुद्धा आपले जे काही पूर्वज होऊन गेले, ज्यांनी आपली आहुती या स्वराज्यासाठी दिली, यांची आठवण करणं हे खूप खूप महत्वाचं वाटतं. आणि याच विषयी आज आपण ऐकणार आहोत. खरं तर हा विषय इतका मोठा आहे की नुसतं एकाची किंवा एक लढाई आपल्यापर्यंत आलेली आहे, त्याचा विजय पराजय हा जो आपण ऐकणार आहोत उत्स्फूर्तपणे, त्याच्यातून आपण एक आपल्या संकल्पना आपल्या मनामध्ये रुजवू शकतो. आपण त्याच्यामध्ये प्रेरणा घेऊ शकतो की खऱ्या अर्थाने मला जर समृद्धी व्हायचं असेल, स्वराज्य स्थापन करायचं असेल तर त्याच्यासाठी मला हा इतिहास जाणून घ्यायला पाहिजे आणि आमचे जे पूर्वज आहेत त्यांचा आदर्श आम्हाला डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आपली मन खूप स्वराज्यासाठी जे काही घडलेलं आहे त्याच्यामधनं ती सगळी समधारणा आपल्यामध्ये घेऊन जाणारी असे विचार आपल्यापुढे मांडणार आहे श्री मोहनजी शेटे सर. इतिहास आणि मराठीमध्ये त्यांनी MA BEd केलेला आहे.
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे 25 वर्ष त्यांनी अध्यापनाचं काम केलेलं आहे. महाराष्ट्र शासन शालेय पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ याचेही ते माननीय सभासद आहेत. इतिहास समितीचे सदस्य आहेत. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ कार्यकारिणीचे ते सदस्य आहेत. इतिहास प्रेमी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रात आणि बाहेर शिवराय, पेशवे, क्रांतिकारक अशा विषयांवर त्यांची हजारो व्याख्यानं झालेली आहेत. गोवा राज्य मुख्य याच्यामध्ये शिवजयंती उत्सवामध्ये त्यांनी प्रमुख वक्ते म्हणून आपलं भाषण केलेलं आहे. शिवनेरीवर 390व्या शिवजयंतीला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. पौड येथे शिवजन्म ते शिवराज्याभिषेक अशी 40 व्याख्यानांची मालिका त्यांनी सादर केलेली आहे. ऑस्ट्रेलिया सिडनी या रेडिओवर योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद हे व्याख्यान त्यांनी दिलेले आहे. पुण्याच्या प्रतिष्ठित वसंत व्याख्यानमालेमध्ये थोरले बाजीराव पेशवे हे त्यांचं व्याख्यान झालेलं आहे. क्रांतीसूर्य सावरकर या महानाट्याचे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ते आहेत. अमेरिकेमध्ये सादर होणाऱ्या जरीपटका या महानाट्याचे लेखक, पुण्यातील हेरिटेज वॉक उपक्रमाचे संयोजक अशा अनेक उपक्रमांमध्ये सतत कार्यशील, कार्यरत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रमणबाग शाळेमध्ये शिक्षक असल्यामुळे नवीन पिढीला इतिहासामध्ये तज्ञ करणं आणि आपला खरा इतिहास मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतात ते मोहनजी शेटे. अर्थातच अनेक मान्यवर पुरस्कारांनी ते सन्मानित आहेतच. त्याच्यामध्ये गोडी रांगणेकर दुर्गमित्र पुरस्कार, निनाद बेडेकर स्मृती पुरस्कार, पुणे ग्रंथोत्तेजक सभा पुरस्कार, सार्वजनिक सभेचा आदर्श शिक्षक पुरस्कार आणि पुणे मराठी ग्रंथालयाचा रंगकर्मी पुरस्कार हे सर्वसाधारणपणे महत्त्वाचे मानले गेलेले पुरस्कार. अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण बरोबर सहभागी कलाकार जे आहेत ते आहेत जगन्नाथ धोंडीबा लडकत सर, MA HDC आणि राष्ट्रीय भाषेमध्ये पंडित असलेले. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सहकारी बँकेच्या जनरल मॅनेजर पदावरून ते सेवानिवृत्त झाले. समर्थ पुणे परिवाराचे संस्थापक असून विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक उपक्रमामध्ये ते सहभागी आहेत. यामध्ये समर्थ पुणे पुरस्कार दिला जातो. मुख्य विश्वस्त संस्कृती प्रतिष्ठानचे ते विश्वस्त आहेत आणि म्हणूनच ऐतिहासिक विषयांवरती व्याख्यानांचे आयोजन ते करत असतात. आणि इतिहास हा नुसता त्यांचा आवडीचा विषय नाही तर व्यासंग आहे त्याचा. आणि त्यामुळे 2000 पुस्तकांची ग्रंथसंपदा त्यांच्या घरी आपल्याला बघायला मिळेल. गडकिल्ल्यांवर आधारित दिनदर्शिकेचं प्रकाशन त्यांनी केलंय. शिवाय किल्ल्यांना भेटी देण्याचा संकल्प त्यांनी 2021 साली केला आणि 61 किल्ल्यांना भेटी देण्याचा संकल्प त्यांचा यशस्वी झालेला आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अजिंक्य योद्धा बाजीराव तसेच सात्विक जीवन समृद्ध जीवन या विषयावर त्यांनी व्याख्यानं दिली आहेत आणि देतही आहेत. ते अजिंक्य योद्धा बाजीरावावर आधारित बुकमार्क प्रकाशित करून राज्याच्या विविध भागामध्ये वाटप केले आणि अजूनही ते काम त्यांचं चालूच आहे. प्रतापी पेशव्यांचे आयुष्मान व शनिवारवाडा यावर वास्तुशास्त्र आधारे त्यांनी शोधनिबंध लिहिला आहे. इतिहास अभ्यासक म्हणून सध्या 18व्या शतकाचा अभ्यास ते करत आहेत. तसेच विविध वृत्तपत्रांमध्ये इतिहास विषयक लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. स्वामी कुंज सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या संस्थेचे ते चेअरमन आहेत. आणि आत्ताच अशी बातमी कळलेली आहे की देवदेवेश्वर संस्थान जे मृत्युंजयेश्वर मंदिर, सारसबाग आणि पर्वती संस्थान याचे ते कमिटीवरती यशस्वी सभासद म्हणून निवडून आलेले आहेत. आपल्या या इतिहास विषयावरती सांगणार आहेत की प्रशांत मधुकर गोरे. त्यांचं शिक्षण डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग आहे खरं तर आणि स्वतःचा त्यांचा व्यवसाय आहे. मित्रमंडळ एज्युकेशन सोसायटीचे ते संचालक आहेत.
पालखेड युद्ध स्मारक समितीचे संस्थापक सदस्य आहेत. कोरोना काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर्वती बाग तर्फे विविध मराठी माध्यम शिक्षण संस्थांमध्ये सुलभ शिक्षणासाठी ऑनलाईन वर्ग त्यांनी तसेच घेतले आणि स्कॉलरशिप पूर्वतयारी वर्ग चालवून सुमारे 1200 विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे. त्यातील 42 मुलांनी स्कॉलरशिप मिळवलेली आहे आणि सध्या पालखेड युद्ध स्मारक निर्मिती कामामध्ये ते सहभागी आहेतच आणि तिथे कार्यरत आहेत. गेली 6 वर्षे सहकारनगर येथील शेतकरी आठवडे बाजाराचे यशस्वी आयोजन त्यांनी केलेलं आहे. असे हे सहभागी आणखी कलाकार त्यांचे जोरदार स्वागत करतात. आदिशक्ती तुळजाभवानी व्यासपीठावर उपस्थित माननीय पुष्करजी पेशवा, आदित्य यात्रे, आदरणीय भूषणजी गोखले, कुंदन कुमार साठे, प्रशांतजी गोरे, जगन्नाथराव लडकर, नारगोळकर सर, वसंतराव प्रसादे या ठिकाणी आलेले, अशी अनेक मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आत्ताचं हे सगळं दृश्य बघताना असं वाटायला लागले सरपोतदारजी इतिहासाला चांगले दिवस आलेले आहेत. कारण अनेकदा मी या ठिकाणी अनेक कार्यक्रमाला आलेले आहेत. चित्रपटांच्या विषयी अनेक कार्यक्रम या ठिकाणी झाले, अनेक कलाकार इथं आलेले आहेत आणि सांगायला आनंद वाटतो की अनेक पिढ्या सरपोतदारांचे काम चालू आहे आणि किशोरजी आणि त्यांचे बंधू. मित्रांनो, वारसदार अनेक असतात, वारसा चालवणारे कधी असतात. ते वारसा चालवणारे आणि खरोखरच कलाकारांचं आश्रयस्थान अशा प्रकारचं या संपूर्ण पुना गेस्ट हाऊसचं स्वरूप आहे. किंबहुना हे केवळ एक गेस्ट हाऊस नाहीये, मी तर म्हणेन हा पुणे शहराचा एक दागिना आहे असं म्हटलं तर चूक होणार नाही. कारण आम्ही हेरिटेज वॉकचा कार्यक्रम करतो त्यावेळेला अशा ऐतिहासिक वास्तूंची माहिती सांगण्याचा प्रसंग येत असतो. आज ही सगळी मंडळी मोठ्या संख्येने इथं उपस्थित झाली आणि इतिहासाच्या बद्दल आपण अक्षम्य दुर्लक्ष केलं. आता जसं निवेदनामध्ये सांगितलं की फार दुर्लक्ष झालं. एवढा वैभव संपन्न इतिहास आम्हाला लाभलेला असताना आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण मला असं वाटतं की आता काळ बदलतोय. कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गावरून आता गेलं पाहिजे याची हिंदुस्थानला जाणीव सुरू झालेली आहे. यावर्षी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक केवळ महाराष्ट्रात नाही, केवळ भारतात नाही, जगात ठिकठिकाणी साजरा झाला. मला एक विद्यार्थी विचारायला आला होता, त्यात काय विशेष, कधीतरी होणारच होती 350 वर्षापूर्वी 300 झाली, अजून 50 वर्षांनी 400 होती, एवढं काय कौतुक. म्हणजे आहे ना, कौतुक आहे. 350व्या राज्याभिषेक वर्षाचं कौतुक आहे. कारण शिवाजी महाराजांचं स्मरण करताना रामदास स्वामीने एक वाक्य वापरलं होतं. काय केलं शिवाजी महाराजांनी? 74 साली राज्याभिषेक झाला तेव्हा रामदास स्वामी असं म्हणाले, शिवाजी महाराजांनी मोडली मांडलेली क्षेत्रे आनंद वनभुवनी. परकीय आक्रमकांच्या मध्ये आमची तीर्थस्थानं, आमची भक्तिस्थानं, आमची शक्तिस्थानं यांचा विध्वंस झाला, ती मोडली गेली. या शिवाजी राजानं ती पुन्हा बांधली, त्याचा जीर्णोद्धार केला, ती पुन्हा मांडली. मोडली मांडलेली क्षेत्रे आनंद वनभुवनी. आणि यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक महोत्सव साजरा होत असताना 500 वर्षापूर्वी बाबर नावाच्या आक्रमकांनी अयोध्येचं राम मंदिर उद्ध्वस्त केलं होतं. त्याच जागेवरती आम्ही सर्वांनी एकत्र येऊन भव्य राम मंदिर, त्याच जागेवरती राम लला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे. शब्द बुडबुडे नाही ठरले, शब्द झुंजार झाले, असे आम्ही शब्द खरे करून दाखवले. मला असं वाटतं शिवाजी महाराजांच्या या 350व्या राज्याभिषेक वर्षात त्यांना सर्वात मोठी दिलेली मानवंदना ती म्हणजे हे रामाचं मंदिर आहे. तो हा आनंदाचा काळ आहे. मात्र मित्रांनो, हे लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 झाला. आनंदाचा दिवस होता, पराक्रमाचा दिवस होता, प्रेरणा देणारा दिवस होता. पण लगेच साम्राज्य निर्माण झालं नाही, त्याला 100 वर्षे लागली. 100 वर्षामध्ये याच पुणे शहरातल्या शनिवार वाड्यावरून मराठी निघाले. एका हातामध्ये भगवा झेंडा होता, दुसऱ्या हातामध्ये तलवार होती. त्यांनी नर्मदा ओलांडली, त्यांनी यमुना ओलांडली, त्यांनी सिंधू ओलांडली आणि अटक पासून कटक पर्यंत विशाल साम्राज्य निर्माण केलं. पण हे करत असताना लक्षावधी लोकांना आपल्या प्राणांचं बलिदान द्यावं लागलं. हे मी यासाठी सांगतोय
की राम मंदिर झालं हे जरी आनंदाची गोष्ट असली तरी आता भारत हा संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारा जगद्गुरू व्हावा असं आपलं स्वप्न असेल तर नुसतं आनंदात रमून चालणार नाही. त्यासाठी पुढची 100 वर्ष आपल्याला परिश्रम घ्यावे लागणार आहे. राम मंदिर हा केवळ आनंद नाहीये, जबाबदारीची जाणीव सुद्धा आपल्याला झाली पाहिजे. आपल्याला हे करायचंय आणि म्हणजे इतिहासाचं स्मरण त्यासाठी केलं पाहिजे. इतिहासातनं अनेक प्रेरक प्रसंग आहेत, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे. आम्ही आमची संस्थाची निर्माण केली इतिहास प्रेमी मंडळ, त्याला एक घोषवाक्य तयार केलेलं आहे. इतिहास काही डोळे मिटून रमण्यासाठी नाहीये, म्हणून आम्ही असं म्हणतो, भविष्य गगनी भरारी घेण्या भूतकाळाचे भान हवे. भविष्यातच जायचंय आपल्याला भूतकाळात रमायचं नाहीये. भविष्य गगनी भरारी घेण्या भूतकाळाचे भान हवे, वैभवशाली राष्ट्र घडवण्या इतिहासाचे ज्ञान हवे. आणि म्हणून इतिहासातून ते ज्ञान घ्यायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 ला झाला. दुर्दैवाने 6 वर्षांनी त्यांचं महानिर्वाण झालं. दिल्लीमध्ये बसलेल्या औरंगजेबाला बातमी कळली, तो म्हणला दक्षिणेत जातो, सगळं नष्ट करतो, मगच उत्तरेत येईल. दक्षिणेत होतं कोण? 3 बादशाह होते, कुतुबशाही, आदिलशाही आणि शिवाजी महाराजांचं राज्य. 27 वर्षाचा संघर्ष आहे. औरंगजेब जवळजवळ 6 ते 7 लाख सैन्य घेऊन दख्खनमध्ये उतरला होता. थोडक्यात सांगतो, आदिलशाही 200 वर्षाची होती, औरंगजेबाला नष्ट करायला किती वेळ लागला? 1 वर्ष. कुतुबशाही 200 वर्षाची होती, औरंगजेबाला नष्ट करायला किती वेळ लागला? 1 वर्ष. आणि पलीकडे मराठ्यांचं राज्य 8 जिल्हे, आज म्हणायचं 8 जिल्ह्यांचं राज्य होतं. 30-35 वर्षापूर्वी निर्माण झालं होतं. ते राज्य निर्माण करणारा शिवाजी राजाचा मरण पावला होता आणि 25-26 वर्षाचा एक संभाजी नावाचा मुलगा त्या राज्याचं नेतृत्व करत होता. औरंगजेबाला वाटलं एका झडकेमध्ये मी हेही उद्ध्वस्त करेन. काय झालं? 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष. पहिल्यांदा 9 वर्षांनी संभाजी महाराजांना पकडलं, त्याला हाल हाल करून मारलं. मग कोण? राजाराम महाराज, ते छत्रपती झाले. ते तामिळनाडू त्या जिंजीच्या किल्ल्यावर गेले, तिथून त्यांनी संघर्ष चालू ठेवला. 11 वर्षानंतर त्या ठिकाणी राजाराम महाराजांचा सुद्धा निधन झालं. आता औरंगजेबाला आनंद झाला की आता कोण राहिलं? शिवाजी गेला, संभाजी गेला, राजाराम गेला, शाहू तर माझ्याच कैदेमध्ये. आता कोण आहे? आणि त्याला बातमी कळली, बाकी सगळे वीर पुरुष गेले, पण या राजारामाची विधवा झालेली 24 वर्षाची ताराबाई ही हातात तलवार घेऊन लढायला रणांगणावरती उतरली आहे. महाराष्ट्र पराभूत होत नाही, महाराष्ट्र पराभूत होणार नाही, हे आपण दाखवून दिलं होतं. महिला सुद्धा लढल्या, महिला सुद्धा लढल्या. 27 वर्ष झाली. 27 वर्ष औरंगजेब लढत होता. एक गंमत जाता सांगतो, पहिल्यांदा औरंगजेबाला लोकांना भीती वाटली, पण नंतर लक्षात आलं औरंगजेब म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. आपल्याला दारुगोळा कमी पडला, हल्ला करून लुटून आणायचं. धान्य कमी पडलं, औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करून लुटून आणायचं. शस्त्रास्त्र कमी पडली, ती पण त्यांच्याकडे लुटून आणायची आणि त्यांच्यावरती वापरायची. असा प्रकार सुरू झाला. म्हणून औरंगजेबाचा जो लेखक होता खापिका त्यांनी लिहून ठेवलंय, हे मराठे मंदिरात जातात आणि देवाकडे प्रार्थना करतात, देवा औरंगजेबाला भरपूर आयुष्य मिळते आणि त्याला महाराष्ट्रात राहण्याची बुद्धी मिळते. हे इकडे चाललं होतं. आणि तिकडे औरंगजेबाच्या घरात काय चाललं होतं? आता औरंगजेब 90 वर्षाचा झाला, त्याची मुलं 70 वर्षाची झाली. ती म्हणजे आमचा बाप मरणार कधी आणि आम्ही बादशाह होणार कधी. तर ते जाऊन मशिदीत प्रार्थना करत होते, या अल्लाह इसको लोगों को उठाओ, याला जाऊ दे वरती, नाहीतर आम्ही बादशाह कसे होणार. आणि हे सगळं औरंगजेबाला कळत होतं. तो म्हणला, काय माझं दुर्दैव, बंगाल पासून अफगाणिस्तान पर्यंत पसरलेल्या विशाल साम्राज्याचा मी सुलतान आहे, पण माझे शत्रू माझ्या आयुष्याची प्रार्थना करतात आणि माझे पुत्र माझ्या मृत्यूची प्रार्थना करतात. यापेक्षा दुर्दैव ते कुठलं? असं करता करता हा औरंगजेब 1707 मध्ये 20 फेब्रुवारीला अहमदनगर जवळच्या भिंगार नावाच्या गावात मेला. त्याचं थडगं राहिलं. महाराष्ट्र गाडायला आला होता. आम्ही त्याला जागा दिली 6 फूट बाय 3 फूट, कबरीपुरती जागा दिली त्याला. म्हणून कवीने वर्णन केलेलं आहे, फक्त शत्रूला मढे गाडण्या जमीन मिळते आमची. आमची जमीन जिंकायला आलात तर मिळणार नाही, तुमचं मढ गाडण्यापुरती मिळेल. फक्त शत्रूला मढे गाडण्या जमीन मिळते आमची, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो दाताशी ही जात मराठी आमची. 5 चाळून पाने आमच्या इतिहासाची, 5 चाळून पाने आमच्या इतिहासाची. असा हा वैभव संपन्न इतिहास आम्हाला लाभला. 1707 ला औरंगजेब गेला आणि औरंगजेबाच्या मुलांमध्ये आता दिल्लीची गादी बळकवण्यासाठी एक प्रकारचा संघर्ष सुरू झाला.
आणि त्या संघर्षामध्ये त्यांनी युक्ती केली. आतापर्यंत औरंगजेबाच्या कैदेमध्ये असणारा शिवाजी महाराजांचा नातू, संभाजी महाराजांचा मुलगा शाहू याची सुटका केली. सुटका करण्यामध्ये त्यांचं काही उदात्त भावना नव्हती. आतापर्यंत राजारामाची बायको ताराबाई ही संपूर्ण राज्याचं नेतृत्व करत होती. त्यांच्यामध्ये भांडण निर्माण व्हावी हा हेतूने शाहूला सोडलं. आणि खरंच दुर्दैवी चित्र होतं. 27 वर्ष जो महाराष्ट्र कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न करता औरंगजेबाशी लढत होता, त्याच महाराष्ट्रामध्ये, त्याच मराठ्यांमध्ये आता 2 गट पडले आणि संघर्षाला सुरुवात झाली. आणि संघर्ष सुरू झाला. आपल्या इथे खेड माहिती, आपल्या राजगुरुनगर खेड जो परिसर आहे, तिथे शाहूचं सैन्य आणि ताराबाईंचं सैन्य समोरासमोर आलं. आणि यावेळेला एका व्यक्तीची आपल्याला ओळख होते, ती म्हणजे बाळाजी विश्वनाथ भट. मूळचे श्रीवर्धन हरिहरेश्वरचे कोकणात आलेले, महाराष्ट्रात आले. त्या ठिकाणी जंजिराचा सिद्धी होता, त्याचा अत्यंत त्रास होत होता. तर आपल्याकडे कर्तृत्व आहे, पराक्रम आहे, आणि म्हणून आपण देशावरती जाऊन ती इथे आले. त्यांनी पराक्रम केला. धनाजी जाधव त्यावेळेचे सरसेनापती, त्यांच्या हाताखाली त्यांनी युद्धाचं शिक्षण घेतलं. आणि रामचंद्रपंत अमात्य की ज्यांनी आज्ञापत्र सारखा महान ग्रंथ लिहिला, त्यांच्या हाताखाली ज्यांनी राजनीतीचं शिक्षण घेतलं. आणि त्यामुळे बाळाजी विश्वनाथ यांचं व्यक्तिमत्व घडत गेलं. आणि त्यांनी धनाजी जाधवांना सल्ला दिला, शाहू हाच खरा वारसदार आहे, तोच खरं राज्याचा स्वामी व्हायला पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी धनाजी जाधव हे तारा राणीच्या पक्षातून शाहू महाराजांच्या पक्षात गेले. पक्षांतर केल्यानंतर काय घडतं हे आता महाराष्ट्राला वेगळं सांगायची गरज नाही. सत्ता परिवर्तन कसं होऊ शकतं हे आपण गेले 1-2 वर्ष अनुभवतोय. या गटातून त्या गटात जाणं याचा इतिहास पाहतो नाही. पण त्यामुळे शाहू महाराजांची ताकद वाढली. आणि शाहू महाराजांना लक्षात आलं की हा जो कोणी बाळाजी विश्वनाथ आहे ना, हा तेजस्वी आहे. त्याला सेना करते, म्हणजे आजच्या भाषेत म्हणायचं तर संरक्षण मंत्री असं पद त्याला दिलेलं होतं. पुढे अजून काही काळ गेला. 1713 हे वर्ष आलं. त्या काळात अजून एक घटना घडली. कान्होजी आंग्रे नाव आपण ऐकलं नाही. ते मराठ्यांच्या आरमारचे प्रमुख होते. मात्र ते अजूनही ताराबाईंच्या पक्षाला होते. आणि म्हणून ते शाहू महाराजांच्या विरुद्ध किंवा बाजी त्यावेळेला 19 मराठ्यांचं ते राज्य होतं, सातारची गादी आपण म्हणतो, त्याच्या विरुद्ध कारवाई करत होते. इतकंच नव्हे, ते शाहू महाराज त्यावेळेस ते पंतप्रधान होते, त्यालाच कैदेत टाकलं होतं. पंतप्रधान कैदेमध्ये पडलेले. आता काय करायचं? अशा प्रकारची अवस्था ही निर्माण झालेली होती. आणि मग त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्राचे आदरणीय असे आलेले आहेत. आपण त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आणि अशी एक विलक्षण अडचण निर्माण झाली होती की शाहू महाराजांचे पंतप्रधान हे कैदेत, कान्होजी आंग्रेंच्या. काय करावं? अशा वेळेला बाळाजी विश्वनाथांना त्यांनी ती जबाबदारी घेतली, त्यामुळे मी सोडवतो. आणि त्यांनी युद्ध नाही केलं, त्यांनी कान्होजी आंग्रे यांचं मन वळवलं आणि त्यांना त्यांच्या आरमारासकट शाहू महाराजांच्या पक्षात आलं. मात्र यावेळेला शाहू महाराजांनी एक काम केलं, ते म्हणजे बाळाजी विश्वनाथ भट यांना पंतप्रधान पद दिलं, म्हणजे पेशवा पद दिलं. तुम्ही कल्पना करा, 1713 पासून 1818 पर्यंत या एका घराण्याकडे या संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व दिलेलं आहे. 100 वर्षापेक्षा जास्त काळ नेतृत्व करणारं असं हे पेशवा घराणं आहे. त्याच्याबद्दल आपल्या मनात आदर असणं स्वाभाविक आहे. आणि मग एक अडचण अशी होती शाहू महाराजांची की त्यांच्या मातोश्री येसुबाई साहेब अजूनही मोगलांच्या कैदेमध्ये होत्या. ते म्हणायचे, मी कसा छत्रपती, ज्या राजाची आई शत्रूच्या कैदेमध्ये आहे, त्या राजाला काय अर्थ आहे? आणि हे काम कुणीतरी केलं पाहिजे. कसं करावं समजत नव्हतं. आणि बाळाजी विश्वनाथ यांनी त्याच्यामध्ये आपलं डोकं वापरायला सुरुवात केली. काय करता येईल? दिल्लीमध्ये लाल किल्ल्यामध्ये आपल्या आदरणीय मातोश्री कैदेमध्ये त्यांची सुटका करायला पाहिजे. काय करता येईल? मग त्यांनी अभ्यास केला. दिल्लीमध्ये अनेक गट असतात, आजच्या भाषेत सांगायच्या म्हणजे लॉबी असतात. त्या गटांचं एकमेकांवरती कुरघोडी चालू असते. तर दिल्लीमध्ये या गटातटाच्या राजकारणाचा त्यांनी फायदा करून घेतला. मोठी रंजक कथा आहे. त्यांनी दिल्लीमध्ये त्यावेळेला जो बादशाह होता फरुखसिंह, तो औरंगजेबाचा पंटू होता. यांनी पत्र लिहून पाठवलं, तू औरंगजेबाचा पंटू आहेस, पण आम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचा नातू सापडलाय. सापडलाय म्हणजे काय, ते खोडलं बरे का कंपास पेटी सापडायला, पण म्हणे आम्हाला सापडलाय. आणि त्याला मी आम्ही दिल्लीमध्ये येतोय. आणि एक छान गोरा मुलगा मिळवला, त्याला अंगावरती दागिने घातले, त्याला सोन्याच्या अंबारीमध्ये हत्तीवरती बसवलं आणि सातार पासून दिल्लीपर्यंतची मिरवणूक काढली. काय कमाल हो.
आमचे निनादराव बेडेकर सांगायचे, अहो नाटकामध्ये 3 तास जर का एखाद्या राजाचं बेरिंग घेतलं तर आपण म्हणतो वा काय कलाकार आहे. अहो या मुलानं सातारपासून ते दिल्लीपर्यंत मिरवणुकीमध्ये नाटक केलं. आपण बादशाहचे वारसदार आहोत. खरंच त्या कलाकाराचं कौतुकच केलं पाहिजे. आणि तिथे मग त्याला दिल्लीत नेलं. दिल्लीतला बादशाह घाबरला. तो म्हणला मी पळतोय पण हे आणतायत तो नातू आहे, आता काय करायचं. आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सय्यद बंधू होते. त्यांनी दिल्लीतल्या बादशाला बाहेर काढलं, त्याला सिंहासनावर खाली ओढलं आणि मराठ्यांच्या सोयीचा असणारा रफीउद्दर्जत नावाचा मुलगा सिंहासनावर बसवला. ते सय्यद बंधू विलक्षण होते. स्वतः कधी सिंहासनावर बसायचं नाही, सिंहासनावर कुणी बसायचं हे ठरवायचं. दिल्लीमध्ये किंग होण्याला महत्व नसतं, किंग मेकर व्हायला महत्व असतं. आजही दिल्लीमध्ये तेच चाललेलं आहे. कोण कुणाला राजा बनवतो तर त्याप्रमाणे बनवतो. आणि मग आता मराठ्यांना काही अडचण राहिलीच नाही. आपल्याच मर्जीचा बादशाह तिथे बसलेला आहे आणि त्यांनी पाहिजे ते दिलं मराठ्यांना. पहिली गोष्ट म्हणजे येसुबाईंची आणि अनेक नातेवाईक होते त्याची सुटका केली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क दिले. म्हणजे 6 सुभे, आजच्या भाषेत म्हणायचं तर 6 प्रांत दक्षिण भारतातले मराठ्यांना मिळाले. राज्य कुणाचं? मोगलांचं. पण त्या राज्यामध्ये जाऊन वसुली कोण करणार? मराठी करणार. का बरं असं? लक्षात घ्या, पैशाची वसुली करणं सोपं काम नसतं. जर काय एखादा बारीक मुलगा पाठवला पैशाची राहिलेले पैसे टाकल्याला टाकून दे, पण तो जर का अशा मस्त धट्टिंगणाचा धट्टा पाठवला की त्याला बघूनच जे काही थकलेले पैसे असतील ते मोशी देऊन टाकतो. पैसा वसूल करणं हे ताकदीचं काम आहे. सत्ता मोगलांची होती पण तरी ते मराठ्यांना वसुलीचं काम देत होते. याचाच अर्थ इनडायरेक्टली मोगल मान्य करत होते आमची ताकद कमी झालेली आहे आणि म्हणून तुमची ताकद वाढलेली असल्यामुळे आमच्या राज्यात पैसे वसूल करण्याचं काम आम्ही तुम्हाला देतोय. हे मराठ्यांच्या वाढलेल्या सामर्थ्याचं प्रतीक होतं. मराठ्यांना ताकद मिळाली. आता मराठ्यांना कोणी आणू शकत नव्हतं आणि अशा वेळेलाच दुर्दैवाने 1720 मध्ये बाळाजी विश्वनाथ भट यांचा सासवड मुक्कामी मृत्यू झाला. आता कोणाला पंतप्रधान करायचं? दरबारामध्ये अनेक इच्छुक होते आणि ते इच्छुक आपापल्या प्रकारे शाहू महाराजांच्या वरती दडपण आणून प्रयत्न करत होते. आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत. इच्छुक मंडळी किती वेगळ्या प्रकारे त्रास देतात हे आपल्याला आता काही दिवसांनी बघायला मिळेल. ते इच्छुक प्रकट फार भयंकर असतं. तर तसं तिथेही चाललं होतं. पण आश्चर्य वाटतं इथे शाहू महाराजांच्या गुणग्राहकतेचं अनेक नावं असताना ती सगळी नावं बाजूला सारली आणि अवघं 19 वर्षाचं वय असणाऱ्या बाजीरावाला त्यांनी पंतप्रधान पद दिलं. किती कमाल आहे पहा. वास्तविक पाहता बाजीरावाच्या नावावरती असा काही फार मोठा पराक्रम नव्हता. तो फक्त वडिलांच्या बरोबर दिल्लीला गेला नाही खरं, पण काय होतं कर्तृत्व असं गाजवलेलं. वय लहान, कर्तृत्व फार नाही, पराक्रम कुठे गाजवला नाही, पण तरी त्याला ते दिलं. कदाचित असं असेल की ज्या बाळाजी विश्वनाथांनी माझ्या मातोश्रींची मुक्तता केली त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या मुलाला त्यांनी पद दिलं. ते म्हणले पण होते करून बघू, हा एक प्रयोग आहे, नाही जमलं तर दुसरा पंतप्रधान निघू शकतो. पण बाळाजीला त्यांनी पद दिलं आणि पुढे 20 वर्षामध्ये बाजीरावांनी काय केलं हा सगळा प्रकार आपल्याला माहिती. केवढा विलक्षण इतिहास आहे. बाजीराव म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये घोंघावणारं वादळ. बाजीराव म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानाची लखलखीत तलवार. बाजीराव म्हणजे स्वयंप्रकाशित तेजोगोल असं त्याचं वर्णन करता येईल. म्हणजे बाजीरावांना जेव्हा पंतप्रधान पद दिलं तेव्हा कुठेतरी शाहू महाराजांच्या मनात धाकधूक होती, जमेल का, करून बघू. पण पुढे तुम्हाला पत्र सांगतो, आपल्याला माहिती ना पांडवांचा काळ आणि कुरुक्षेत्रावरचा काळ, तेव्हा श्रीकृष्णाकडे सैन्य मागायला, मदत मागायला एकाच वेळेला अर्जुन पण गेला आणि दुर्योधन पण गेला. दुर्योधनांनी काय मागितलं? यादव सेना मागितली. अर्जुनांनी काय मागितलं? एकटा श्रीकृष्ण मागितला. इथं पण असं घडलंय. शाहू महाराजांना प्रश्न विचारला की तुम्हाला जर का पाहिजे असेल तर काय मागा. तर शाहू महाराजांनी लिहिलेलं आहे की एका बाजूला 1 लाख सैन्य असेल आणि दुसऱ्या बाजूला एकटा बाजीराव असेल तर मी 1 लाख सैन्य मागणार नाही, एकट्या बाजीरावाची मागणी करणार. एक बाजीराव एका लाखाच्या सैन्याला भारी आहे असं विलक्षण बुद्धिमत्ता आहे. असंच नेपोलियनचं वर्णन केलेलं आहे. एक नेपोलियन म्हणजे हजारोंच्या सैन्याचा जणू काही दुसरा काही त्याची पर्यायी शक्ती होती असं बाजीरावचं व्यक्तिमत्व. आणि बाजीरावांनी ते नेतृत्व आपल्या हातामध्ये घेतलं. 20 वर्षाची कारकीर्द आहे, अद्भुत. आणि आज आपण ती बघणार आहोत पालखेडची लढाई सुद्धा. तर बाजीराव पेशवे आल्यानंतर त्याच वेळेला आपल्याला अजून एक बघायचं आहे, कारण पालखेडची लढाई समजून घ्यायची असेल तर अजून एक ताकद समजून घेतली पाहिजे ती म्हणजे निजाम उल मुल्क. काय झालं होतं, मोगल तुकडे झाले होते. औरंगजेब हा शेवटचा
कर्तृत्ववान आणि संपूर्ण साम्राज्यावरती पकड असणारा असा राजा ठरला, सुलतान ठरला, बादशाह ठरला. पण त्याच्यानंतर तशा प्रकारचे कर्तृत्ववान असे कोणी त्याच्या घराण्यात निर्माण झाले नाही आणि म्हणून मारामाऱ्या, खून, हत्या, कत्तली दिल्लीमध्ये रक्तरंजित झालेली होती. सदैव दिल्लीमध्ये दर काही वर्षांनी अशा प्रकारचे सत्ता परिवर्तन होत आहे असं भयंकर चित्र होतं. आणि तिथे हा निजाम होता. हा निजाम अत्यंत बुद्धिमान होता, अत्यंत चतुर होता, हा अत्यंत कुशल असा सेनापती होता, यात काही शंकाच नाही. तो औरंगजेबाच्या तालमीमध्ये लहानपणापासून तयार झालेला होता. त्याचं सगळं घराणंच मोगलांची सेवा करण्यामध्ये रमलेलं होतं. यांनी लहानपणापासून औरंगजेबाला जवळून बघितलं होतं, निरीक्षण केलं होतं आणि औरंगजेबाचे सगळे गुण आत्मसात केले होते. औरंगजेबाचं चातुर्य असेल, युद्ध नेतृत्व असेल, राक्षसी महत्वाकांक्षा असेल, प्रशासनावरची पकड असेल आणि हिंदूंचा पराकुटीचा द्वेष असेल, हे सगळे गुण जे आपण म्हणतो ना की अर्क उतरलाय तसं त्या निजामामध्ये सगळं उतरलं होतं. आणि निजाम तसाच होता. निजाम आता मोठा झाला होता, वयाने मोठा झाला होता. आता ही पालखेडची लढाई बघतो तेव्हा तो 56 वर्षाचा झालेला आहे. आणि त्याच्या लक्षात असं आलं की या दिल्लीमध्ये जे गटागटांचं राजकारण चालू आहे, लढाया चालू आहे, मारामाऱ्या चालू आहे, तर दिल्लीमध्ये एखादं मोठं पद मिळवण्याची पराकाष्ठा करण्यापेक्षा, प्रयत्न करण्यापेक्षा दक्षिण भारत मोकळाच आहे ना. आदिलशाही संपली आहे, कुतुबशाही संपली आहे, पलीकडे मराठ्यांचं राज्य आणि आहे काय मराठ्यांच्या राज्यामध्ये. शाहू महाराज तर काही शिवाजी महाराजांच्या प्रमाणे किंवा संभाजी महाराजांच्या प्रमाणे स्वतः रणांगणावर जातच नाहीये. आहे पण पंतप्रधान, तो तर 20-25 वर्षाचा पोरगा, त्याच्याकडे काय एवढं कर्तृत्व आहे. त्यामुळे मराठ्यांच्या शिवाय दुसरं कोणी आता उरलेलं नाही आणि मराठ्यांची पण ताकद उरलेली नाही. तर मी जर का दक्षिण भारतामध्ये गेलो तर सगळा दक्षिण भारत हा माझ्या ताब्यात होईल, जणू काही मी दख्खनचा बादशाहच होईल. असं एक विलक्षण स्वप्न बघून तो निजाम दक्षिणेमध्ये आला आणि दक्षिण त्याने आपल्या ताब्यामध्ये घेतली. पहिल्या काही काळामध्ये बाजीराव पेशवे त्यांची भेट झालेली आहे. इथं बाजीरावचं व्यक्तिमत्व बघा. ते निजामाला जेव्हा भेटायला येत आहे तेव्हा निजामाचा अभ्यास करताय. त्याचं व्यक्तिमत्व काय आहे, त्याचे प्लस पॉईंट काय आहे, त्याचे मायनस पॉईंट काय आहे, त्याचे कमतरतेच्या बाजू कुठल्या आहेत, हे सगळं बाजीराव पेशवे अभ्यासताय. हे महत्वाचं आहे बाजीरावच्या व्यक्तिमत्वामध्ये. निजामाची ताकद काय होती, त्याचं सैन्य अफाट होतं, त्याच्याकडे आर्थिक ताकद होती, त्याच्याकडे स्वतःचं नेतृत्व होतं आणि त्याच्याकडे तोफखाना होता. त्या निजामाकडे असणारा त्यावेळेचा तोफखाना भारतामध्ये दुसऱ्या कुणाकडे नव्हता. संपूर्ण भारतातला उत्तम दर्जाचा तोफखाना. आणि म्हणून निजामाला आपल्या तोफखान्याबद्दल एवढा विश्वास होता, एवढी खात्री होती की आपण या तोफखान्याच्या सहाय्यानं कुठल्याही जबरदस्त शत्रूचा पराभव करू शकतो. आणि म्हणून त्याचा एक अहंकार वाढला होता. स्वाभाविक होतं, अशा प्रकारची त्याच्याकडे ताकद होती. त्यामुळे असं सगळं वाढायला चाललं. आणि हळूहळू निजामाच्या मनात एक खंत होती, राग होता. वास्तविक पाहता त्याला दख्खनचा बादशाह व्हायचं होतं. पण याच दक्षिण भारताचे 6 सुबे मराठ्यांना वसुलीसाठी दिले होते. निजाम सुद्धा मोगलांचाच प्रतिनिधी आणि मराठ्यांना 6 सुबे दिले होते ते सुद्धा मोगलांनीच. पण निजामाला असं वाटत होतं हे आपले प्रतिस्पर्धी आहेत, हे आपले अडथळा आहे. ज्या भागात मी वसुली करायला पाहिजे, मी पैसा कमवायला पाहिजे, मी संपत्ती मिळवायला पाहिजे, तिथे मराठी जात आहे. त्या मराठ्यांचा अडथळा कसा दूर करता येईल याचा निजाम विचार करायला लागला आणि त्यांनी त्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केली. आणि त्यांनी काय केलं, त्यावेळेला मराठ्यांमध्ये 2 गाद्या निर्माण झाल्या होत्या. एक सातारची गादी, एक कोल्हापूरची गादी. त्यांच्यामध्ये वारणेचा करार झाला होता. वारणा नदीच्या उत्तरेचा सगळा भाग सातारच्या छत्रपतींचा आणि वारणा नदीच्या दक्षिणेकडचा भाग कोल्हापूरच्या छत्रपतींचा. कोल्हापूरमध्ये अंतर्गत कलह झाले होते. जी तारा राणी अत्यंत पराक्रमी होती, पण तिची जी सवत होती राजसबाई, तिला कैदेत टाकलं आणि राजसबाईंनी स्वतःचा मुलगा संभाजी याला कोल्हापूरचा छत्रपती केलेलं होतं. त्या कोल्हापूरचा आता संभाजी राजे छत्रपती म्हणून होते. या निजामाने काय केलं, कोल्हापूरच्या संभाजीशी संधान बांधलं आणि त्याला सांगितलं, अरे काय निम्मच मराठ्यांचं राज्य घेत आहे, तू आणि मी आपण एकत्र येऊ, सातारच्या गादीवर हल्ला करू, शाहू महाराजांचं उच्चाटन करू आणि मी तुला संपूर्ण मराठ्यांच्या राज्याचा छत्रपती करतो, स्वामी करतो, प्रमुख करतो. आणि संभाजी राजाला खरं वाटलं. शत्रूवरती विश्वास ठेवायचा असतो का, पण त्याला खरं वाटलं. आणि काय हे दुर्दैव, आपलेच मराठ्यांचे छत्रपती असणारे संभाजी राजे निजामाला सामील झाले. आणि मग निजामाने डाव साधला. काय झालं होतं, हा जो बाजीराव पेशवे नेमके ज्या काळामध्ये दक्षिण भारतामध्ये, दख्खन भारतामध्ये, 5 श्रीरंगपट्टणच्या परिसरामध्ये
युद्धासाठी गेले होते, लढाईसाठी गेले होते, ती संधी निजामाने साधली आणि निजामाने पुण्यावरती हल्ला केला. पुणं, कारण बाजीरावांनी पुणे ही आपली राजधानी म्हणून ठरवली होती. जरी त्यांचे वडील सासवडला राहत असले तरी तोपर्यंत शनिवारवाडा किती आला नव्हता, पण बाजीराव पुण्यामध्ये राहायला आले होते आणि मग पुण्यावर हल्ला करायचा असं त्यांनी ठरवलं. शाहू महाराजांना त्रास द्यायला सुरुवात केली. आपली अनेक माणसं त्यांच्यामध्ये होती. चंद्रसेन जाधव, धनाजी जाधवांचा मुलगा निंबाळकर अशी मंडळी निजामाला सामील झाली होती. निजाम मराठ्यांमधली माणसं फोडत होता, फितुरी करायला लावत होता, गद्दारी करायला लावत होता, स्वतःची ताकद वाढवत होता आणि मराठ्यांचं राज्य नष्ट करण्यासाठी धडपडत होता. असं विलक्षण संकट आलं होतं आणि त्याच्यामध्ये निजामाचा प्रचंड मोठा तोफखाना सुद्धा त्याच्याबरोबर होता. शाहू महाराज घाबरले. खरंच घाबरावं अशी अवस्था होती. स्वतः शाहू महाराज स्वतःच्या रक्षणासाठी पुरंदर किल्ल्यावरती गेले आणि बाजीरावांचा धाकटे बंधू चिमाजी अप्पा हे त्यांना त्या ठिकाणी रक्षण करण्यासाठी पुरंदरवरती दाखल झाले होते. म्हणजे कशी भयप्रद अवस्था ही या भागात झाली होती याची आपण कल्पना करा. आणि शाहू महाराज काय करतायत, बाजीरावाला पत्र पाठवतायत, बाजीरावा लवकर ये, पुण्यावरती सातारवरती हल्ले होत आहेत, आपलं रक्षण केलं पाहिजे. बाजीरावाला बातम्या कळतायत आणि बाजीराव तुफान वेगाने निघाला. पण तुफान वेगाने निघाला तरी त्याच्यानंतर जी त्यांनी युद्धतंत्र वापरलेलं आहे, जी युद्धनीती वापरलेली आहे ती अद्भुत आहे आणि ती आपल्याला समजून घ्यायची. ही पालखेडची लढाई. बाजीरावांच्या जागी दुसरा कोणीही असता तर तुफान वेगाने आला असता ते पुणे वाचवण्यासाठी, सातारा वाचवण्यासाठी. आणि हेच तर जाळं टाकलं होतं निजामानी की बाजीरावांनी इथे यावं आणि मग मी त्याला बरोबर जाळ्यात पकडावं, त्याला खलास करून टाकावं. पण निजामाच्या डोक्यात काय डाव आहे हे बाजीराव ओळखत आहे आणि त्याप्रमाणे बाजीराव काळजी घेत आहेत. आले पण कुठे आले, पुण्याकडे नाही आले, साताराकडे नाही आले, गेले ते औरंगाबादच्या दिशेने गेले. आणि औरंगाबाद जी निजामाची राजधानी होती त्याच्या परिसरामध्ये जालना असेल, सिंदखेड असेल त्याच्यावरती हल्ले केले, जाळपोळ केली, लोकांच्या तंगड्या तोडल्या आणि लोकांना सांगितलं तुमचं तंगडं तोडलंय ना, निजामाला जाऊन सांगा बाजीरावांनी ते हल्ला कल्लोळ घालवलाय. आणि तिकडून माणसं ओरडत जेव्हा आली तिथं पुण्यामध्ये असलेल्या निजामाकडं की बाजीराव तिकडे आलेला आहे आणि तो प्रचंड हायदोस घालतोय, काहीतरी करा आणि आपला औरंगाबाद वाचवा. निजामाच्या लक्षात आलं हे फार भयंकर आहे. निजामाने काय केलं, तो पुण्यामध्ये होता. पुणे, लोहगड हा सगळा परिसर आहे, जुन्नर, या सगळ्या परिसरामध्ये निजामाने प्रचंड लुटालूट, जाळपोळ सुरू केली होती. इतकंच नाही, संभाजी राजांचं लग्न सुद्धा पुण्यामध्ये लावलं होतं. संभाजीराजे कोल्हापूरचे, लग्न कोण लावतंय, निजाम. कुठं लावतोय, पुण्यामध्ये. पुणे हे बहुतेक तेव्हापासून लग्नासाठी प्रसिद्ध झालेलं आहे. बाहेरचे लोक पुण्यामध्ये जास्त लग्न करतात, तिथे लग्न लावलं. असं सगळं चाललेलं आहे. आणि तेवढ्याच बातमी आली बाजीराव त्या ठिकाणी धुमाकूळ करतोय, आता काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी आपला ऐवज खान नावाचा सरदार पाठवला की तू जा आणि बाजीरावाचा बंदोबस्त कर. हे केल्यानंतर बाजीरावाचा हेरखात अतिशय उत्तम होता. बाजीरावाचं जसं प्रचंड वेगवान जाणं आहे, हल्ला करणं आहे, आक्रमण करणं आहे, तसं एक प्लस पॉईंट आहे बाजीरावाचा, तो म्हणजे त्याचं हेरखात. अतिशय उत्तम बातम्या. एक जाता सांगतो, एकदा बाजीरावांनी दिल्लीवरती हल्ला केला होता आणि हेरांनी ज्या बातम्या आणल्या त्या चुकीच्या आणल्या. 55,000 सैन्य होतं बाजीरावाचं, पण हेरांच्या बातम्या चुकीच्या होत्या. बाजीरावांनी काय केलं, तिथल्या तिथे आपल्या 2 हेरांचं मुंडकं उडवलं की तुम्ही आणलेल्या बातम्यांवरती माझी सगळी युद्धनीती अवलंबून असते, चुकीच्या बातम्या आणता कशा, नाही चालणार. अशा प्रकारे अत्यंत कडक शिस्त असणारं उत्तम दर्जाचं हेरखात त्यांनी निर्माण केलं होतं. त्याचा फायदा कसा होतोय बघा. बाजीरावांना बातम्या मिळत आहेत, ऐवज खान निघालेला आहे. बाजीरावांनी सांगितलं आता मी कुठे जाणार आहे, बऱ्हाणपूरला जाणार आहे. बऱ्हाणपूर ही मोगलांची दख्खनची राजधानी. असं म्हणलंय पूर्वीच्या काळात की एखाद्या सौंदर्यवतीच्या गालावरचा तीळ असावा ना, तसा मोगलांच्या राज्यातला सौंदर्य आहे ते म्हणजे बऱ्हाणपूर. अत्यंत वैभव संपन्न अशी राजधानी होती, फार औरंगजेबाच्या काळापासून होती. त्याच्यावरती मी हल्ला करणार आहे. हे ऐकल्यानंतर निजाम आणि ऐवज खान अजून घाबरले आणि ताबडतोब ऐवज खान बऱ्हाणपूरला गेला की आता बऱ्हाणपूर वाचवलं पाहिजे, आता बाजीराव इथे येणार आहे. तर बाजीराव बऱ्हाणपूरला आलाच नाही. बाजीरावाच्या युद्धनीतीतला अजून एक प्रकार, आपल्याला पाहिजे तशा अफवा पसरवता आल्या पाहिजे. म्हणजे त्याचे जे हेर इकडे हिंडत असतात त्याचे पण हेर असणार असतात, त्याच्याकडे आपल्या सोयीच्या बातम्या तिकडे गेल्या पाहिजे. तर बऱ्हाणपूरला बाजीराव येणारी खोटी बातमी होती. बाजीराव गेला कुठे, गुजरातला गेला. गुजरात हे मी सांगतोय ना, बोलायला काय जातंय, जालना, सिंदखेड, गुजरात, अंतर किती बघा ना, डोळ्यासमोर चित्र आणा ना. त्याला वेगवान प्रवास करताना काय होत असेल. काही लोकांनी अभ्यास जो केलाय ना
तर मोगलांच्या सैन्याला जेवढं अंतर 25 किलोमीटर काटायला जेवढा वेळ लागत होता तेवढ्याच वेळात बाजीराव 100 किलोमीटर प्रवास करत होता. हे वेगवान आहे, हे वेग आहे त्याच्या सैन्याचा. म्हणून बाजीराव तिथे गेला. गुजरातमध्ये राज्य होतं मोगलांचंच. तिथे सरबुलंद खान नावाचा सुभेदार होता. बाजीरावांनी प्रचंड लुटालूट केली तिथे, लुटालूट केली. पण लुटालूट केल्यानंतर काय केलं माहिती का? बाजीरावांनी सरबुलंद खानला सांगितलं, मी लुटालूट करतोय पण मी निजामाच्या सांगण्यावरून करतोय. म्हणजे लुटालूट केली बाजीरावांनी, बदनाम कुणाला केलं? निजामाला. तो सरबुलंद खान म्हणला, आहे निजाम तेवढा आरामखोर आहे, त्यांनी सांगितलं असणार आहे. हे काय करतोय बाजीराव? बाजीराव असं काही दाखवून देतोय, तू जर का आमच्या मराठ्यांमध्ये सातारा आणि कोल्हापूराशी भांडण लावू शकतो तर मी सुद्धा तुमच्या मोगलांमध्ये अशी भांडण लावू शकतो. ते मला जमतं, ते मीही करू शकतो. अशी भांडणं लावली. ऐवज खाननी बघितलं बऱ्हाणपूरला बाजीराव नाही येतो, पुन्हा आला पुण्यामध्ये, पुणे लुटूया. खरं तर पुणे त्यावेळी काही वैभव संपन्न नव्हतं, राजधानी म्हणून काही मोठं स्वरूप नव्हतं, शनिवारवाडा निर्माण झाला नव्हता, पुण्यात काय मिळणार होतं. हे कळल्यानंतर बाजीराव गेला, तो औरंगाबादवरती गेला आणि औरंगाबादच्या परिसरामध्ये प्रचंड जाळपोळ आणि लुटालूट सुरू केली. पुरे म्हणतात ना, पुरे आपल्याकडे पेठ आहे तसं तिथे पुरे जाळायला सुरुवात केली. त्या बातम्या तिकडे गेल्या पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी केला. आता मात्र निजाम वैतागला. आठवलं जाऊ दे मरू दे पुणं, मला माझा औरंगाबाद वाचवला पाहिजे. आणि निजाम आपलं सगळं सैन्य घेऊन परत निघाला. तो अहमदनगरला आला. आता पुढचा भूगोल आपण समजावून घेतला पाहिजे. औरंगाबाद, आपण आता त्याला संभाजीनगरचं नामकरण केलंय, अतिशय योग्य केलेलं आहे, पण त्यावेळेचं नाव औरंगाबाद. आता अहमदनगर मधनं जर का औरंगाबादला जायचंय तर वाटेमध्ये गोदावरी नदी आहे. आणि त्या काळामध्ये नद्यांवरती पूल नसल्यामुळे जिथे नदीला उतार आहे, म्हणजे खोली कमी आहे, रुंदी जास्ती आहे, तिथून नद्या ओलांडल्या जायच्या. आणि अशी जागा होती ते म्हणजे पुणतांबे. पुणतांबे नाव आपण अधिकारी ऐकलेलं आहे. त्यामुळे नगरवरून आधी पुणतांब्याला जायचं, नदी ओलांडायची आणि मग पुढचा प्रवास करायचा, अशी त्यावेळेची पद्धत होती. सगळेजण हेच करत होते. त्याप्रमाणे हा निजाम आपलं सैन्य घेऊन आधी गेला, नगरला गेला, तिथून तो पुणतांब्याला गेला. आता नदी ओलांडायची, एका दिवसात एवढं सगळं सैन्य पलीकडे जाऊ शकणार नाही. मग काय करायचं? त्यांनी सैन्याचे 3 भाग पाडले. पहिला भाग पुणतांब्याला गोदावरी ओलांडून पलीकडे गेला. आता पलीकडे जायचं म्हणजे काय? कुठल्याही सैन्याचा मुक्काम जो असतो तो आधी पाण्याची व्यवस्था बघावी लागते. हे सगळं सांगतो, हा फेब्रुवारी महिन्याच आहे, रणरणता उन्हाळा चालू झालेला आहे, पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून त्यांनी नदी ओलांडली. आणि लक्षात घ्या, पुणतांब्यापासून 28 किलोमीटर अंतरावरती जे गाव आहे त्या गावाचं नाव आहे पालखेड. पालखेडला मुक्कामाला गेली. पहिल्या सैन्याची तुकडी गेली. पहिले सैन्य जातं, मग ते तंबू, रावट्या, शामियाने, स्वयंपाकाची व्यवस्था हे सगळं करायला सुरुवात करतात. पहिली तुकडी गेली. दुसरा दिवस उगवला, सैन्याची दुसरी तुकडी, त्याच्यामध्ये स्वतः निजाम, त्याचा ऐवज खान, त्याच्या सगळे नामवंत सरदार यांनी नदी ओलांडली आणि तेही सुद्धा पालखेडला गेले आणि पालखेडला त्यांनी मुक्काम केला. तिसरा दिवस उगवल्यानंतर निजामाचा तोफखाना हा गोदावरी नदी ओलांडून पालखेडला येणार होता. हे सगळ्या बातम्या बाजीरावाला कळत होत्या. बाजीराव खूप लांब होता पण बातम्या कळतायत. आणि दुसऱ्या दिवशी निजाम स्वतः पालखेडला आला, ही बातमी बाजीरावाला कळली. आणि मल्हारराव होळकर 20,000 सैन्य घेऊन गोदावरी नदीचा पलीकडचा काठ आणि पालखेड याच्या मध्ये जाऊन उभे राहिला. आता परत माघारी फिरता येणार नाही. आणि पुणतांब्याला असणारा तोफखाना नदी ओलांडून अलीकडे आणता येणार नाही. तोफखाना आणि निजाम याचा तुकडा आता पाडलेला होता. मध्ये मल्हारराव होळकर घेऊन उभे राहिले होते. पहा, बाजीरावाने हा डाव टाकला. हे रात्री झालं. सकाळ झाली. सकाळी पहिल्यांदा जे असतात ना, हत्ती, घोडे, बैल, उंट, त्यांना पाण्यावर यायचं असतं, त्यांना पाणी पाजायचं असतं, त्यांना आंघोळ घालायची असते. तिथे पालखेड गाव आहे ना, तिथे शिवना नावाची एक नदी आहे, ढेकू नावाची एक नदी आहे, एक राम डोह नावाचा डोह आहे. असंच आहे, थोडंफार पाणवठ आहे, म्हणून तर तिथे गाव आहे आणि तिथे मुक्काम केला जातो. हे सगळं होतं. हे निघाले सगळे भल्या पहाटे 4-4:30 वाजले असतील. सगळे निघाले. पाणवठा समोर आहे, नदी आहे, डोह आहे, ओढा आहे, म्हणजे निघाले. आणि समोर बघतात तो काय, 10,000 मराठे हातामध्ये नंग्या तलवारी घेतलेले आणि तांबडे लाल डोळे असणारे समोर उभे. आणि त्याच्यामध्ये उभा होता प्रत्यक्ष पंतप्रधान बाजीराव पेशवा. तिथे समोर उभा आहे. एका बाजूला बाजीराव, दक्षिणेच्या बाजूला इंद्रोजी कदम, दामोजी सूर्यवंशी, उत्तरेच्या बाजूला बाजी भीमराव रेटलेकर, पिलाजीराव, असे चारही बाजूनी सैन्याने वेढलेले आहे. निजामाचा सैन्याचा पण अंदाज चुकला. त्याला असं वाटलं की बाजीरावकडे 15,000 ते 20,000 असेल. बाजीरावांनी
45,000 सैन्य चहूबाजूने आणलेलं होतं आणि निजाम वेढला गेला होता. आणि त्या ठिकाणी निजामाला बातम्या गेल्या की समोर बाजीराव उभा आहे, इकडे इंद्रोजी कदम उभे आहे, इकडे बाजी भिवराव रेटलेकर उभे आहे, पाठीमागील बाजूला मल्हारराव होळकर उभे, कुठे जायचं? आणि मग त्या ठिकाणी निजामाने सांगितलं की सैन्य एकत्र करा आणि समोर बाजीरावाचं जे सैन्य आहे ना ती कोंडी फोडण्याचा प्रयत्न करा, पाण्यापर्यंत जाता आलं पाहिजे. कोंडी फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण पाण्यापर्यंत जाऊ दिलं नाही. तुफान त्या ठिकाणी वेगाने ते जसे आले तसं त्यांना परत मागं परतवलं. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. मित्रांनो, माणूस अन्ना वाचून राहू शकतो, पाण्या वाचून राहणं अवघड. समजत होतं पाणी पाणी पाण्यासाठी लोक व्याकुळ झाले. काही जण खड्डे करून बघतात त्याच्यामध्ये काही मिळतंय का, की जर का थोडीशी ओलसर माती मिळाली तरी तोंडात पिळता येईल आणि 2-3 थेंब आपल्या जिभेवरती पडतील, अशी त्यांची अवस्था झाली. एका साहित्यिकाने वर्णन केलंय, पाणी कुठंच मिळत नव्हतं, पाणी होतं फक्त मराठ्यांच्या तलवारीमध्ये होतं. अशा प्रकारे पाण्या वाचून सैन्याला रडायला लावलं. आणि जवळजवळ हाच तो काळ आहे आपण आज काल बसलो. 28 फेब्रुवारी या दिवशी निजामाच्या लक्षात आलं आता आपण काही करू शकत नाही, आपल्याला बाहेरून मदत येऊ शकत नाही, आता तोफखाना मागे राहिलेला आहे, त्याची आपल्याला काही उपयोग होऊ शकत नाही. आणि त्यामुळे एकच उपाय उरलाय, संपूर्ण शरणागती. 56 वर्षाचा निजाम, औरंगजेबाच्या तालीमध्ये तयार झालेला निजाम, संपूर्ण भारतामध्ये आपल्या पराक्रमाचा डंका पिटवणारा निजाम अवघ्या 28 वर्षाच्या बाजीरावासमोर गुडघे टेकून पदर पसरून शरणाला ह्या जगाचा फास. आणि 6 मार्चला मुंगी शेगावचा तह झाला. त्या तहामध्ये बाजीरावांनी निजामावरती सगळ्या अटी लादल्या आणि जे जे पाहिजे ते निजामाकडे मिळवलं. संभाजी महाराजांना परत हाताशी घ्यायचं नाही, त्यांना कोल्हापूरला पाठवून द्या असं दरडावून सांगितलं. सगळ्या अटी निजामाला मान्य करायला लागल्या. तेव्हा निजाम तिथून बाहेर पडला. अशी लढाई आहे. ही लढाई झाली ना, हे काय माहिती का, हे रणांगण हे बाजीरावांनी निवडलेलं आहे. जगातले गाजलेले सेनापती असं सांगतात, तो सेनापती सर्वश्रेष्ठ असतो जो आपल्याला सोयीच्या आणि शत्रूला गैरसोयीच्या रणांगणात खेचून आणतो ना, तो लढाईपूर्वीच 50% जिंकलेला असतो. शिवाजी महाराजांनी अफजल खानच्या बाबतीत काय केलं? अफजल खानला जावळीमध्ये आणलं ना, इथे शिवाजी महाराज 50% जिंकलेले होते, कारण ते रणांगण अफजल खानाच्या गैरसोयीचं होतं. हे शिवाजी महाराजांचं चातुर्य आहे, तेच बाजीराव करते. म्हणजे निजामाचं आक्रमण आणि पालखेडची लढाई यामध्ये जवळजवळ 5 ते 6 महिन्याचं अंतर आहे. या 6 महिन्यामध्ये बाजीरावांनी 3200 किलोमीटर घोडदौड केलेली आहे. हे का करतोय बाजीराव? तो जणू काही इनडायरेक्टली निजामाला सांगतोय, तू मला पालखेडला यायला हवायस आणि ते सुद्धा तुझा तोफखाना नसताना यायला हवायस. ते घडण्यासाठी बाजीरावांनी निजामाला खेळवला. आज जालना सिंदखेड पर्यंत स्वाऱ्या केल्या आणि मग आपल्याला सोयीच्या रणांगणामध्ये बाजीराव जसा आला त्याचा जबरदस्त पराभव केला. हा पराभव इतका विलक्षण होता की दुसऱ्या महायुद्धामध्ये जगातले गाजलेले सेनापती मॉन्टगोमेरी, हे इंग्लंडचे सेनापती, त्यांनी जगातल्या गाजलेल्या लढाईवरती पुस्तक लिहिलेलं आहे. लक्षात घ्या, जगामध्ये लाखो लढाई झाल्या असतील, यातल्या निवडक लढायांवरती त्यांनी पुस्तक लिहिलं आहे. आणि त्याच्यामध्ये हा महान सेनापती मॉन्टगोमेरी असं म्हणतो की पालखेडच्या रणांगणामध्ये बाजीरावांनी केलेला निजामाचा पराभव ही जगातल्या युद्ध इतिहासामधल्या मास्टरपीस म्हणता येईल अशा प्रकारची लढाई. मी दरवर्षी दिवाळीमध्ये दुर्ग प्रदर्शन तयार करतो. तर आता 2018ला आम्ही आमच्या प्रदर्शनामध्ये पालखेडचं रणांगण मांडलं होतं. माझा पालखेडशी काही संबंध नव्हता, त्यापर्यंत गाव माहीत नव्हतं, ते कोणाची ओळख नव्हती. पण ही बातमी वर्तमानपत्रात आली, ती जळगावमध्ये कुठेतरी वाचली. जळगावचा तो मुलगा मूळचा पालखेडचा होता. त्यांनी पालखेडच्या लोकांना सांगितली, आपल्या गावचा इतिहास पुण्यामध्ये मांडलाय मॉडेल करून. तर पालखेडची मंडळी 2 जीप भरून इथे आली आणि ते त्यांनी प्रदर्शन बघितलं, अतिशय प्रसन्न झाले. तेव्हा मी त्यांना सांगितलं, आता मी साधं मॉडेल केलेलं आहे, कारण हे 8 दिवसापुरतंच प्रदर्शन आहे, पण तुम्हाला सांगतो, त्या पालखेडच्या लोकांना सांगितलं होतं की तुमच्या पालखेडच्या गावचं हे मॉडेल आज अमेरिकेमध्ये युद्धाचं ट्रेनिंग घेणारे मिलिटरी ऑफिसर्स असंच मॉडेल अमेरिकेमध्ये केलेलं आहे आणि तिथली मुलं पालखेडची लढाई शिकतायत. अमेरिकेची मुलं शिकताय, आपण कधी शिकणार?
आपण कधी शिकणार? आणि म्हणून आम्ही ही सगळी मंडळी या ठिकाणी बसलेले, प्रशांतजी गोरे बसलेले, या सगळ्या मंडळींनी आम्ही पुढाकार घेतला. आम्ही पालखेडला गेलो, तिथल्या सरपंचांना भेटलो. त्याने अत्यंत आनंदानं आमच्या समितीला पाहिजे तेवढी जमीन भेट म्हणून दिली. या ठिकाणी कुंदन कुमार आहे, त्यांचं बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आहे. त्यांनी बाजीराव पेशवे यांचा पूर्णाकृती घोड्यावरती बसलेला पुतळा त्या ठिकाणी भेट म्हणून दिला. मित्रांनो, येत्या वर्षभरात आपण सगळे मिळून पालखेडच्या रणांगणाच्या भूमीवरती बाजीराव पेशवे यांचा पुतळा स्थापन करणार आहोत. जगाला सांगणार आहोत तिथे असा प्रसंग घडला होता. अशी विलक्षण लढाई आहे. तेव्हा जग शिकतंय, जग त्याचं कौतुक करतंय. असा विलक्षण संग्राम, पालखेडचा संग्राम झाला. तिथे त्या निजामाला कळलं हा बाजीराव म्हणजे पच्चा नाहीये, विलक्षण ताकदीचा पुरुष आहे. किंवा बाजीराव म्हणजे काय ही सगळ्या भारताला ओळख झाली त्या पालखेडच्या रणांगणापासून. पुढे अनेक लढाई केल्या आहेत. बाजीराव जवळजवळ 35-40 लढाई खेळल्या. प्रत्येक लढाईमध्ये बाजीरावांनी विजय मिळवला. हा योगायोग नाहीये. प्रत्येक रणांगणाचा अभ्यास करायचा आणि विजयाची 100% खात्री झाल्यानंतरच रणांगणामध्ये प्रवेश करायचा. हे बाजीरावाचं युद्धतंत्र होतं. असाध्य ते साध्य करीसी सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास केल्याशिवाय लढाई नाही, हे बाजीरावांनी केलं. म्हणून प्रत्येक लढाईमध्ये त्याला विजय मिळाला. आणि म्हणून आज सुद्धा बाजीरावांचं वर्णन करताना त्याला विशेषण वापरलं जातं. जगाच्या इतिहासामध्ये एकही लढाई न हरलेला सेनापती कोण असेल तर ते बाजीराव पेशवे होते. इतकंच नाही, बुंदेलखंड, छत्रसाल बुंदेला तिथे राजा होता. त्यांच्यावरती आक्रमण झालं मोहम्मद बंगशाचं. वास्तविक पाहता छत्रसाल जेव्हा तरुण होता तो शिवाजी महाराजांना भेटला होता. शिवाजी महाराज सैन्यात जेव्हा त्यांनी इच्छा प्रकट केली होती, पण शिवाजी महाराजांना केवळ महाराष्ट्र मुक्त करायचा नव्हता, सगळा भारत मुक्त करायचा होता. आणि म्हणून त्यांनी छत्रसालला सांगितलं तू माझी चाकरी कशाला करतो, जा बुंदेलखंड मुक्त कर, तुझी वाट बघतोय. आणि तो छत्रसाल बुंदेलखंडात गेला, बुंदेलखंड मुक्त केला आणि त्यांनी तिथे स्वातंत्र्य निर्माण करून तो तिथे राजा बनला. पण आता बाजीराव पेशव्यांचा काळ आहे, तोपर्यंत तो आता म्हातारा झाला होता. तर मोहम्मद बंगशाचं आक्रमण झालं, छत्रसालला माघार घ्यावी लागली. आता कोण वाचवे? आणि एकच नाव आलं, बाजीराव. आणि बाजीरावला पत्र पाठवलंय, जो गती ग्राह गजेंद्र की सो गती भई है आज, बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज. असं कवितेतलं पत्र येते. ज्याप्रमाणे एखाद्या मगरीनं गजेंद्राचा पाय आपल्या जबड्यात धरावा आणि त्यावेळेला विष्णूनी त्या गजेंद्राच्या मुक्ततेला यावं, त्याप्रमाणे हे बाजीराया तू बुंदेलखंडाच्या मुक्ततेसाठी ये, असं त्याचा अर्थ आहे. आणि बाजीराव गेला आणि असा मोहम्मद बंगशाला त्या जैतापूरच्या किल्ल्यात कोंडून ठेचून काढला, चोपून काढला की परत त्यांनी वर उठून नाव घेतलं नाही. बाजीरावांनी मोहम्मद बंगशाचा पराभव केला, यात काही विशेष नाही, कारण बाजीराव जिथे जातो तिथे विजय मिळवतोच. पण वेगळं काय, या देशातला एक हिंदू राजा संकटात असताना दुसरा हिंदू राज्यकर्ता त्याच्या मदतीला जातो, हे भारताच्या इतिहासातलं वेगळं. शिवाजी महाराजांनी जी अखिल भारतीय दृष्टी दिली आहे, फक्त महाराष्ट्र नाही सगळा भारत मुक्त करायचा आहे, ते बाजीरावांच्या वर्तनात दिसतंय. ते केलं, मुक्त केला. आणि मग त्याला छत्रसाल एवढा प्रसन्न झाला की त्यांनी आपल्या राज्याचे 3 भाग केले आणि त्यातला एक भाग बाजीरावाला भेट म्हणून दिला. बाजीरावाला त्यांनी आपला जवळचाच मानलं. म्हणून झाशीची राणी तिथे राणी का झाली? एक मराठी मुलगी, कारण ते आपल्याला मिळालं होतं मराठ्यांना, म्हणून तिथं झाशीची राणी एक राणी झाली पुढच्या काळामध्ये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अजून एक गोष्ट मिळाली ती म्हणजे मस्तानी. त्याला मस्तानी मिळाली आणि ती बाळ आली. पण या मस्तानीनं जेवढा गोंधळ घातलेला आहे आपल्या इतिहासामध्ये ते फार झालेलं आहे. इतकं झालंय, चित्रपट काढायचा तर बाजीराव मस्तानी या नावाशिवाय चालणार नाही. तेव्हा हल्लीच्या तरुण पोरांना असं वाटायला लागलेलं आहे की बाजीराव काय करत होता, तर मस्तानीवर प्रेम करत होता आणि प्रेम करून फारच कंटाळा आला तर त्याला युद्धाला वगैरे जात असेल, बाकी काही असं ते काहीतरी झालेलं आहे, असं नाहीये. उलट आपण वेगळ्या दृष्टिकोनानं बघितलं पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी मोगलांनी 400 वर्ष राज्य केलं आणि आपण राजपुतांकडे बघतो. राजपूत राजांच्या मध्ये आपली बहीण किंवा आपली मुलगी मोगलांच्या घरामध्ये देण्याची धडपड चालायची का, तर हे घराणं ताकदवान आहे, शक्तिशाली आहे. आपलं त्याचं नातं जुळलं तर पुढचे दिवस आपल्याला सुखाचे जातील. त्या आपल्या मुली तिकडे देण्याची जी स्पर्धा होती, अहो लक्षात घ्या,
बुंदेलखंडाची राजकन्या जर का मराठ्यांची राणी होते, याचा अर्थ इतिहासात झालेले परिवर्तन आहे, हेही आपण समजावून घेतलं पाहिजे की आता बाजीराव शक्तिशाली आहे, आपली मुलगी त्यांच्या घरात गेलं पाहिजे. या दृष्टीने आपण या मस्तानी प्रकरणाकडे कधी बघणार आहोत का, विचार केला. आणि पुढे काय झालं, पुढे गमतीदार कथा आहे. बाजीरावच्या आई साहेब राधाबाई साहेब यांच्याशी इच्छा होती की उत्तर भारतात जावं. मथुरा आहे, प्रयाग आहे, कुरुक्षेत्र आहे आणि महत्वाचे तीर्थस्थान आहे, यात्रा करावी. पण जायचं कसं, कारण एकदा काय नर्मदा ओलांडली की सगळा शत्रूचा मुलूक आहे. नुसता शत्रूचा मुलूक नाही, प्रत्येक शत्रूला बाजीरावाने काहीतरी ठोकून काढलंय, चोपून काढलेले. तर आपण जायचं कसं. पण कशी का होईना ही बाजीरावांच्या आईची कथा किंवा त्यांची जी व्यथा आहे, त्यांची जी इच्छा आहे ती बाजीरावाने कळली. ते गेले, ते मातोश्री काय काळजी करता, तयारी करा पुढच्या प्रवासाची. आणि त्याप्रमाणे या मातोश्रीने तयारी केली, त्या निघाल्या. त्याला म्हटलं बाजीराव बहुतेक आपल्याबरोबर 4-5 हजार सैन्य देईल, काही सैन्य वगैरे दिलं नाही. आणि निघाल्या, नर्मदा ओलांडली, शत्रूचा मुलूक सुरू झाला. काय केलं तो बाजीरावांनी, आपल्या मातोश्रींची व्यवस्था. ते सोपं नाही बरं का. तुम्ही जरा कल्पना करा, आज आपण किडनॅप करणं म्हणतो, जर का एखाद्या शत्रूंनी बाजीरावांच्या आईला कैदेत टाकलं असतं तर बाजीराव पेशव्यांना नाक मुठीत धरून खाली यावं लागलं असतं. किती अवघड होत आहे. पण तरी सुद्धा बाजीराव पेशव्यांच्या मातोश्रींनी प्रवास सुरू केला. बाजीरावांनी काय केलं, संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात जेवढे राजे होते, बादशाह होते, त्यांना पत्र पाठवलं होतं. आमच्या आई साहेब तीर्थयात्रेसाठी तिकडे येत आहे, त्यांच्या व्यवस्थेमध्ये कुठलीही हायगय होता कामा नाही, अशी दमदाटी होती तिकडे. आणि तुम्हाला सांगतो, ज्या ज्या राज्यात बाजीराव पेशव्यांच्या मातोश्रींचा प्रवास व्हायचा, तिथला प्रत्यक्ष राजा किंवा प्रधान मंत्री त्या ठिकाणी स्वागताला यायचे. आई साहेब स्वागत आहे, राहा, मुक्काम करा, सगळी व्यवस्था होईल. राधाबाई पेशवे 2 वर्ष प्रवास करत होत्या बरं का, 2 वर्ष उत्तर भारतात प्रवास केलेला आहे. आणि ह्या जो मोहम्मद बंगश आहे ना, ज्याला बाजीरावांनी एवढा ठोकून काढलाय, तो नेमका काशी प्रयाग त्या भागातला होता. त्याला जेव्हा समजलं पंडित की मार रही आहे, पंडित म्हणजे बाजीराव ते पंडित म्हणायचे, त्यांनी आपल्या प्रधानाला पाठवलं, जा स्वागताला, त्याचं स्वागत करा. आणि संपूर्ण स्वागत झालं, तीर्थयात्रा झाली. जिथे जिथे गेले तिथे नजराने भेट मिळाले, कुठे हत्ती मिळाले, कुठे अजून काय मिळालं. आणि 2 वर्षानंतर सगळी तीर्थयात्रा करून मातोश्री पुण्यामध्ये आल्या. काय विलक्षण आहे पहा. तर पुण्यातल्या सगळ्या साळकाया माळकाया जमल्या लगेच, कसा झाला प्रवास. मी सांगितलं, हे बघितलं, ते बघितलं, ते बघितलं. पण त्या सगळ्यांच्या मनात एक शंका होती, की एकाने विचारलं, भीती नाही का वाटली, सगळा शत्रूचा मुलूक आहे ना, शत्रूच्या मुलखात प्रवास करताना भीती नाही का वाटली. काय उद्गार काढले, राधाबाई साहेब असं म्हणतात, मला 2 मुलं, राऊ म्हणजे माझे राव, आणि आप्पा म्हणजे माझे आप्पा. त्या म्हणतात, मला 2 मुलं, राऊ आणि आप्पा, माझ्या 2 मुलांची नावं ही माझी कवच कुंडल मला बाजीरावाची आई आहे म्हटल्यानंतर माझ्याकडे वाकड्या नजरेनं बघण्याची कुणाची हिंमत आहे, असं उद्गार काढले. आपण म्हणतो ना, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असा तिन्ही लोकी झेंडा, असं बाजीरावांनी केलेलं आहे. हा विलक्षण. एका इतिहास संशोधकांनी बाजीरावांचा प्रवास याचा अभ्यास केला. काय सांगू, 20 वर्षात बाजीराव पेशवे घोड्यावर बसून 2.25 लाख किलोमीटर घोडदौड केलेली आहे. 2.25 लाख किलोमीटर. कधी कधी एकेका दिवसात 100 किलोमीटर प्रवास केलेला आहे. या हल्ली काही जण म्हणतात ना, पेशवे म्हणजे मजा करणारे होते, त्याला सांगाय त्याला एकदा घोड्यावर बसवा आणि 100 किलोमीटर पळायला लावू, म्हणजे समजेल. म्हणजे एक दिवस प्रवास करून दुसऱ्या दिवशी विश्रांती नाही घ्यायची. रोज प्रवास करायचा आहे, रोज जायचं पुढच्या मुक्कामाला. किती कमाल आहे. आज जर का एखाद्या माणसाने 100 किलोमीटर प्रवास केला घोड्यावरून, घोड्यात जमणारच नाही, आणि केला तर 8 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. इतकं अवघड. पण केला. एवढ्या अल्प वयामध्ये त्यांचा मृत्यू का झाला. जीवाची पर्वा नाही, देहाची पर्वा नाही, आणि म्हणून झोकून देऊन ते काम करतायत आणि असा प्रचंड पराक्रम ते करतायत. एक प्रसंग असा आहे, डोळ्यात पाणी येतो तो प्रसंग ऐकताना सुद्धा. एकदा बादशाला कळलं की बाजीराव आलेला आहे. आता मगाशी प्रदीपदादा रावांनी ती आठवण सांगितली की अनेकदा दिल्लीच्या दारात बाजीराव यायचा, तर बादशाला वाटायचं की नेहमीच अशा अफवा येतात, बाजीराव आला, बाजीराव आला. तो आपल्या काही दोघा सैनिकांना म्हणलं, जा रे बघून खरंच बाजीराव आला का दुसरं कोण आहे. काही लोक बातम्या गेले, 2 जण. तिथं काय बाजीराव म्हणजे घोंगावणारं वादळ, ते काय एका ठिकाणी थांबणार आहे का, काही नव्हतं तिथे. ते सैनिक तिथे गेले, परत आले. तर बादशाने विचारलं, कोण आलं होतं. ते म्हणजे कळलं नाही, कोणीतरी येऊन गेलं एवढं माहितीये, पण कोण आलं होतं कळलं नाही. पण आम्हाला तिथे हिंडताना एक
भाकरीचा तुकडा सापडलाय तो घेऊन आलोय. तो तुकडा बादशाने हातात घेतला आणि तो म्हणला, अशी वाडकी भाकरी खाऊन महिनोन महिने रणांगणावरती राहणारा एकच असू शकतो तो म्हणजे बाजीराव. नक्की पाहिजे. हे सगळं ऐकताना आणि वाचताना गहिवरून होतं. बाकी सुद्धा सैनिक जात होते, त्यांना काही प्रवास करणं अवघड होतं का? नाही. पण आपले सैनिक तिथे मुक्कामाला जाणार असतील तर तंबू पाहिजे, राहुटी पाहिजे, स्वयंपाकघराने आधी स्वयंपाक केला पाहिजे, जखमा झाली असतील तर वैद्य पाहिजे, हकीम पाहिजे, कुणाचे कपडे फाटले तर शिंपी पाहिजे, अशा अनेक व्यवस्था आधी निर्माण करायच्या, मग सैनिकांनी जायचं. बाजीरावांनी सगळंच रद्द करून टाकलं. आपलं पीठ आणि आपलं मीठ हे आपल्या पाठीवरच घ्यायचं, आपलं घोगडं आपल्या खांद्यावर घ्यायचं, त्या ठिकाणी जायचं, भाला रोवायचा, त्यावर घोंगडं टाकायचं, आपलं तोंड त्या घोंगड्याखाली नेलं, झालं ती राहुटी. वेगळ्या राहुटीची गरज काय? बोलणं सोपं आहे, बोलणं सोपं आहे, पण दिल्लीची कधी कधी मायनस टेम्परेचर असणारी थंडी आठवा, 10 फुटावरचं दिसत नाही असं घट्ट दुःख आठवा, राजस्थानचं रणरणचं वाळवंट आठवा, उत्तर प्रदेशातला प्रचंड पाऊस आठवा, तिथल्या भयंकर वाहणाऱ्या फेसाच्या नद्या आठवा. या सगळ्या मुलखामध्ये महिनोन म्हणून जायचं, राहायचं, पाय रोवून भरायचं, हे सोपं काम नाहीये. हे बाजीरावांनी केलं. अजून काय केलं? उत्तरेत दिल्लीवर आपल्याला ताबा मिळवायचा आहे ना. बाजीरावांचं वाक्य प्रसिद्ध आहे, मुळावरती खाऊ घाला, फांद्या आपोआप खाली येतील. दिल्लीवरती प्रभुत्व मिळवायचं. दिल्ली म्हणजे भारताची किल्ली, ती मिळवायची आपल्याला. पण हे कसं जमणार? हे पुण्याच्या शनिवारवाड्यावर बसून जमणार नाहीये. म्हणून एकेका मराठी घराण्याला उत्तरेत जाऊन राहायला सांगितलं. मराठी मालकाने सोपं नाही. मराठी माणसं आपलं घर, नातेवाईक सोडून बाहेर जायला तयार नसतात. मागे एका नाटकात दाखवलं होतं, एका घरामध्ये रडारड चालू होती. तो म्हणले, कोणी गेलंय का घरात? नाही म्हणे, आमच्या याची सातारला बदली झाली आहे म्हणून सगळं घर रडतंय. आपलं घर सोडून कुटुंब वाचवलं विषय मराठी. असं असताना इंदोरला होळकर गेले, ग्वाल्हेरला शिंदे गेले, बडोद्याला गायकवाड गेले, धारला पवार गेले, गोविंदपंत खेर बुंदेलखंडात गेले, त्यांचं आडनावच बदललं, गोविंदपंत बुंदेले असंच आडनाव झालं. अशी किती घराणी. आज आपण तू इंदोरला वगैरे गेलात ना, मराठमोळं वातावरण आहे बघा, इतकी मराठी माणसं तिथे. हे कशामुळे? उत्तरेत जाऊन तिथंच राहा, परत यायचं नाही महाराष्ट्रात. जसं एखाद्याचा गळा आवळावा ना, तसं दिल्लीचा गळा आवळायला सुरुवात केली होती. दिल्लीचा गळा. मला कधी कधी असं वाटतं, म्हणजे इतिहासामध्ये जर तर या शब्दाचा अर्थ नसतो, पण बाजीराव पेशवे अजून 10 वर्ष जगले असते ना, 10 वर्ष जगले असते, तर सातारच्या छत्रपती शाहू राजांना त्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये सिंहासनावर जाऊन बसवलं असतं. निश्चित ताकद त्यांनी मिळवली होती. असं संपूर्ण वर्चस्व त्यांनी उत्तर भारतात निर्माण करून दाखवलं होतं. हे बाजीराव पेशवे. हे बाजीराव पेशवे अंतःकरण कसं आहे, अत्यंत हृदयस्पर्शी. एक प्रसंग सांगतो. बाजी भिवराव रेठरेकर एकाच वयाचे होते दोघं. म्हणजे खरं सांगायचं तर भिवराव रेठरेकर आणि बाजीरावांचे वडील बाळाजी विश्वनाथ हे दोघं मित्र होते. इतकी घट्ट मैत्री होती की दोघांनी 2 मुलं झाली, तर दोघांनी मुलांची नाव सारखी ठेवली. थोरल्याचं बाजी, धाकट्याचं चिमाजप्पा. पुढे बाजीराव मोठे झाले, पंतप्रधान झाले, आणि बाजी भिवराव रेठरेकर त्यांच्या सैन्यामध्ये अत्यंत निष्ठावंत आणि पराक्रमी सेनापती होते, सरदार होते. पुढे कोकणामध्ये पोर्तुगीजांशी लढताना बाजी भिवराव रेठरेकर यांच्या तोंडामध्ये गोळी लागली, त्याचा मृत्यू झाला. त्यावेळेला बाजीराव पेशव्यांनी त्यांच्या आईला सांत्वन करणारं पत्र लिहिलेलं आहे. म्हणजे राज्यकर्ता कसा हृदयस्पर्शी किंवा संवेदनशील असावा लागतो हे आपल्या त्या पत्रांचं पाहायला मिळतं. बाजीरावांचा हा एक पैलूच आहे. पत्र लिहितात बाजीराव, त्यांना ते काकीसाहेब म्हणतात. तर पहिल्यांदा नेहमीप्रमाणे आपण जसं सांत्वन करताना म्हणतो की दैवगती आहे, काय करणार, पण पुढे कसं म्हणताय, पहा बाजीरावांचं नाव बाजीराव, जो मरण पावला तोही बाजी. तर बाजीराव त्यांना म्हणताय, त्यांच्या आईला म्हणताय, जो गेला तो बाजीराव पेशवे गेला, तुमचा बाजी माझ्या रूपाने अजून जिवंत आहे असं तुम्ही समजा. अशा प्रकारे आपल्या सहकार्यांच्या बद्दलचं संवेदनशीलता हेही बघितलं पाहिजे. बाजीरावांचं स्मरण करताना एका व्यक्तीकडे अनेकदा दुर्लक्ष होतं, ते म्हणजे चिमाजी अप्पा पेशवे. त्यांचंही कर्तृत्व तेवढंच मोठं आहे. एका वाक्यात सांगायचं, चिमाजी अप्पा नसते ना, पोर्तुगीज गोव्यापासून मुंबईच्या वरती असणाऱ्या वसईपर्यंत सगळा कोकण किनारा हा ख्रिश्चन करून टाकणार होते. एक चिमाजी अप्पा पायावरून कोकणात जाऊन उभा राहिला, म्हणून पोर्तुगीजांपासून आपलं कोकण आपल्याला मिळालं, नाही तर मिळालं नसतं. म्हणून चिमाजी अप्पांच्या बद्दल सुद्धा आपण जोरदार टाळ्यांचा एकदा कडकड. अशी
इतिहासानं दिलेली विलक्षण व्यक्तिमत्व आहे. पुढे भारतावरती अजून एक आक्रमण व्हायला सुरुवात झाली होती, ते म्हणजे इराणचा नादिर शाह. भयंकर आक्रमण होतं, अत्यंत क्रूर होता. आणि त्याच्यापासून भारताचं कसं रक्षण करायचं हे ठरवण्यासाठी बाजीराव उत्तरेला निघाले होते. पण नर्मदेच्या काठावरती रावेरखेड या ठिकाणी बाजीराव पेशवे यांचं महानिर्वाण झालं. अत्यंत कर्तृत्ववान श्रेष्ठ दर्जाचं व्यक्तिमत्व हे मराठ्यांच्या इतिहासातून नष्ट झालं. फार मोठं नाव होतं बाजीराव पेशवे. पण पुढचा इतिहास तसाच आहे, पराक्रमाचा, तेजस्वी. बाजीरावांचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर त्यांच्याच पदावरती आले नानासाहेब पेशवे. 21 वर्ष पंतप्रधान, 21 वर्ष पंतप्रधान. त्यांच्या काळामध्ये 1752ला उत्तरेतून पत्र आलं होतं मोगल बादशाचं की संपूर्ण मोगलांच्या राज्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आम्ही मराठ्यांवर सोपवतोय. काय कमाल आहे. अहो 50 वर्षापूर्वी या तख्तावरती औरंगजेब बसला होता, तो म्हणत होता मी मराठ्यांचं राज्य गाडून टाकणार. आणि 50 वर्षानंतर त्याचा वारसदार पदर पसरून गुडघे टेकून मराठ्यांसमोर भीक मागतोय की तुम्ही उत्तरेत या आणि आमचं रक्षण करा. आम्ही स्वतःचं रक्षण करायला असमर्थ झालेलो आहोत. हे 1752चं पत्र आहे, त्याला अहमद या करार असं म्हणतात. आणि मराठे गेले का नाही जाणार. म्हणजे आज ज्याला पाकिस्तान म्हणतात ना, सिंध, पंजाब, हा सगळा परिसर रक्षणासाठी आता मराठ्यांकडे आला होता. मराठ्यांना अडवेल असं कोणी आता भारतामध्ये उरलं नव्हतं. नंतरच्या काळामध्ये नादिरशाह केला, पण अफगाणिस्तान नावाचं राष्ट्र निर्माण करणारा अहमद शाह अब्दाली उदयाला आला आणि तो भारतावरती आक्रमण करायला लागला. 5 वेळा आक्रमण केले त्यांनी. भयंकर क्रूर होता. त्याच्या क्रौर्याचं वर्णन वाचताना आपण मान शरीराने खाली जाते. म्हणजे त्यांनी मथुरेवरती आक्रमण केलं ना, मंदिरं तर फोडलीच, ते त्याला काही नवीन नव्हतंच. पण जाता जाता माणसाचं मुंडकं तोडून ते गाईच्या धडाला लावायचं आणि गाईचं मुंडकं तोडून ते माणसाच्या धडाला लावायचं, टांगून ठेवायचं. गंमत जाता जाता हा भयंकर वृक्ष. त्यांनी वर्णन केलेलं आहे. हे साधे सुधे मोगल नव्हे, इतके भयंकर, मोगलांपेक्षा क्रूर होते. आणि त्यावेळेला अहमद शाह अब्दालीचं जेव्हा आक्रमण झालं तेव्हा त्याचा पाठलाग करत करत, त्याला आपण राघो भरारी म्हणतो, ते राघोबा दादा निघाले आणि त्यांनी लाहोरच्या पुढे गेले, ते अटकला गेले, ते पेशावरला गेले, पेशावर पर्यंत गेलेले ना आपले मराठी पेशावरला गेले. काय कमाले पहा. भारतामध्ये एवढे समाज राहतात, कुणाला वाटलं का 5000 वर्षाच्या खैबर खिंडीतून शक आले, हूण आले, ग्रीक आले, तुर्क आले, अरब आले, मोगल आले, कुठे येत आहे? जाऊ द्या तिकडे, तगडं तोड त्यांचं. येतात कसे इथे सारखे सारखे? कुणी हे केलं नाही, फक्त मराठे गेले पेशावरला. आणि तिथे गंमत सांगतो, इराणच्या बादशाहाने पत्र पाठवलं होतं की तुम्ही मराठे भारतातले, आम्ही इराणचे. हा मध्ये अब्दाली आलाय अफगाणिस्तानामध्ये, आपण असं करू, आपण दोघं मिळून त्याला संपवून टाकू, मग अफगाणिस्तानचा ताबा मी घेतो आणि तुम्हाला आजचा पाकिस्तान जो सिंध पंजाब ते तुम्हाला देतो. मराठ्यांनी आपल्या पत्रात लिहिले नानासाहेबांना, अफगाणिस्तान आमचं आहे. महाभारतामध्ये गांधारी ज्या गांधार प्रदेशातून आली तो आमचा मुलूक आहे, का म्हणून इराणला द्यायचा? नाही देणार. ते मी फार दूर सांगत नाहीये, हे 260 वर्षापूर्वीच सांगतोय. 260 वर्षापूर्वी आमचे मराठे अफगाणिस्तान आमचं म्हणत होतो. आपल्या मनात हा विचार येतो, पाकिस्तान आमचं आहे, ती भूमी आमची आहे, अफगाणिस्तान आमचं आहे, ती आमची भूमी आहे. हा विचार सुद्धा आपण विसरून गेलेलो आहे. मराठी त्यासाठी लढले, ते आपण लक्षात घेतलं. आणि मग मराठ्यांनी उदगीरची लढाई झाली. उदगीरच्या लढाईत पुन्हा निजामाचा पराभव केला. काय काय मिळालं नुसती नावं सांगतो तुम्हाला. उदगीरच्या लढाईमध्ये हे अहमदनगर आहे ना, तिथे भगवा झेंडा लागला. विजापूर एकीकडे अफजल खान जिंकला होता, भगवा झेंडा लागला. बऱ्हाणपूर भगवा झेंडा लागला. आणि सर्वात महत्त्वाचं सांगू, 550 वर्षापूर्वी अलाउद्दीन खिलजीनं जे यादवांचं राज्य नष्ट केलं होतं, तो दौलताबाद झाला होता. त्या देवगिरीवरती 500 वर्षांनंतर मराठ्यांचा भगवा झेंडा फडकला. शिवनेरी आपल्या ताब्यात आला. शिवजन्मस्थान, पहिला भगवा झेंडा नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती तेव्हा लागला. अनेक पराक्रम केले. आणि असं करता करताच नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये भयंकर युद्ध झालं, पानिपतचं युद्ध. मोठा विषय येतो पानिपतचं लढाई. याच्यावरती तास दीड तास पुन्हा मला बोलता येईल, पण किशोरजी सरपोतरांनी मला पुन्हा पुन्हा बोलवा अशी माझी इच्छा असल्यामुळे आजच सगळं सांगत नाही. पण पानिपतला 1 लाख मराठी लढले हो. 1 लाख. डोळ्यात पाणी येतं. मी स्वतः पानिपतला गेलो ना,
तर तिथे ती कालाम नावाचं जागा आहे, तिथे बसून मी विश्वास पाटलाची कादंबरीचं वर्णन वाचलेलं आहे. सारखं डोळ्यातनं पाणी येत होतं की जिथे आपण बसतो ना तिथे लक्षावधीचं रक्त सांडलेलं आहे. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या लक्षावधी महिलांच्या कपाळावरचं कुंकू यमुनेच्या काठावर उधळलं गेलं 14 जानेवारी 1761. असं युद्ध आहे. आपण हारलो पण आपण लढलो. आधी लढलो हे महत्वाचं आहे. भारताच्या रक्षणासाठी आपण लढलो आणि म्हणून हे सगळं राहिलं. म्हणजे मी एकदा गेलो तो पानिपतला, बसमध्ये उभा होतो, तो हरियाणाचा ड्रायव्हर ड्रायव्हिंग करत होता. म्हणजे याला काय कळतंय कोण जाण. तो म्हणला मागे जागा इथे कशाला उभा आहे. म्हणजे तुम्हाला मुल्क देख रहा हूं, या बहुत बडे जंग हो, इथं लढाई होती. मग त्याला लक्षात आलं हा मराठी कृषी दिसतोय. तो बोलायला लागला. हरियाणाचा एक ड्रायव्हर माझ्याशी बोलतोय. तो म्हणला हा मुझे मालूम है यहाँ बहुत बड़ी लड़ाई हुई थी और उस लड़ाई में हमारे हरियाणा के लोग नहीं गए, जाट नहीं गए, सिख नहीं गए, बुंदेले नहीं गए, राजपूत नहीं गए, कानड़ी, मलयालम, तेलुगु, सिंधी, बंगाली, पंजाबी नहीं गए, लेकिन तुम्हारे मराठे यहाँ आए थे और मराठे यहाँ लड़े थे. असा आम्ही लढलो. एका इंग्रजाने असं लिहिलंय, बरं झालं मराठे पानिपतवर हारले. इंग्रज म्हणतोय जर मराठे पानिपतवरती हारले नसते तर आम्हाला भारत कधी जिंकता आला नसता. इंग्रजांनी म्हणलं काय होतं. पानिपतचं महत्व समजून घ्या ना. काही जण म्हणतात काय करत होती अब्दाली, काय पुण्यात येणार होता का. शिवाजी महाराजांनी शिकवलंय भारता आम्ही तुलाच देव मानतो, हेच महाराष्ट्र धर्म एक जाणतो. महाराष्ट्र केवळ महाराष्ट्र वाचवत नाही, सगळा भारत वाचवण्यासाठी पहिल्यांदा छातीवर घाव झेलतो तो मराठा असतो. म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. आणि दुसऱ्या एका इतिहासकारांनी म्हणलेलं आहे, तो म्हणतात मराठी का गेले पानिपतवरती. आज एका बाजूला पाकिस्तान आहे, दुसऱ्या बाजूला बांगलादेश आहे. जर मराठी पानिपतवर गेले नसते आणि पायावर उभे राहिले नसते तर संपूर्ण उत्तर हिंदुस्थान पाकिस्तानच झाला असता. मराठे पानिपतवर गेले, पायावर उभे राहिले आणि लढले, म्हणून आज आमचा भारत मिळाला. पानिपतला हरलो, नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू झाला आणि 16 वर्षाचा मुलगा माधवराव हा पंतप्रधान झाला. पण त्यांनी 10 वर्षात पुन्हा उत्तरेत जाऊन पानिपतचा कलंक धुवून काढला. आणि शेवटची एक आठवण सांगू की संपवणार आहे. महादजी शिंदेचा काळ आहे. त्यावेळेस शहा आलम नावाचा बादशाह होता. महादजी शिंदे दिल्लीच्या गादीचा वकील मुतालिक होता. 400 वर्षात कधीही मोगलांच्या दरबारात बादशाहशिवाय कुणाला बसायची परवानगी नव्हती. पहिल्यांदा असं घडलं, महादजीला बादशाहच्या शेजारी बसण्याचा मान होता. असं मान आहे. तर आक्रमण झालं. गुलाम कादिर यांनी आक्रमण केलं. हा नजीब खानचा नातू. त्यांनी बादशाहचे डोळे फोडले. आंधळा केला बादशाहला. महाजी आला. गुलाम कादिर म्हणला अरे महाजी कुठे होतास, माझे डोळे फुटले बघ. महाजीने गुलाम कादिरवर हल्ला केला. त्याला पकडलं, त्याचे डोळे फोडले, त्याची मान कापली आणि सांगितलं बादशाहला मी गुलाम कादिरला माणूस सोडू बोलाय. बादशाह प्रसन्न झाला आणि म्हणा बोल महाजी काय पाहिजे. बघा मोगल बादशाह विचारतोय काय पाहिजे. आपण असतो तर केवढी यादी केली असती. पुण्यातल्या आष्टेकर सराफांकडनं बायकोला लागले पाहिजे काय काय म्हटलं असतं. काय मागितलं बाजीरावांनी, मागून मागून काय मागितलं. बाजीरावांनी सांगितलं तुम्हाला द्यायचंय ना एक करा, या दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती तुमचा मोगलांचा झेंडा गेली 400 वर्ष फडकतोय ना, त्या झेंड्याच्या शेजारी आम्हाला आमचा भगवा जरी फटका पडत आणि दिली. 1794 ला पुण्यामध्ये त्याचकडे महाजी शिंद्याचा मृत्यू झालाय. माधवडीला त्यांची शिंदे छत्री आहे. पण तुम्हाला सांगतो दिल्लीवरती 1803 पर्यंत भगवा झेंडा फडकत होता. इतकंच नाही, तुम्ही दिल्लीला फिरोजशाह कोटला मैदानात जा, तिथे लिहिलेलं आहे इंग्रजांनी त्यांच्या विजयस्तंभामध्ये आम्ही दिल्ली जिंकली मोगलांकडून नाही मराठ्यांकडून जिंकली. असा मराठ्यांचा दरारा निर्माण केला होता. म्हणजे बाजीराव पेशवे जरी 1740 ला मरण पावले तरी त्यांनी जी दिशा दिली होती, जे ध्येय दिलं होतं, तो विचार दिला होता, तो पुढे 100 वर्ष या मराठ्यांच्या इतिहासाला मार्गदर्शन करणारा होता. म्हणून बाजीराव पेशवे हे संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासातलं अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व आहे. आज या निमित्तानं पालख्यांच्या रणांगणाचा जो काळ आहे, या निमित्तानं आम्ही या ठिकाणी एकत्र आलो आणि पालख्यांच्या रणांगण याबद्दल मला कथाकथन करण्याची संधी मिळाली म्हणून मी संयोजकांचे आभार मानतो. मी जेव्हा जेव्हा शनिवारवाड्यासमोर जातो तो इतिहास बघतो, असं वाटतं शनिवारवाडा दगडाची वास्तू नाही आहे, जिवंत शाहीर आहे. तो जिवंत शाहीर आहे.
आणि तो आम्हाला 100 वर्षाचा तो पराक्रमाचा इतिहास सांगतोय. आणि त्यावेळेला कवितेच्या ओळी उठातून बाहेर पडतात. त्या वीरांनी भगवा झेंडा भारतवर्षी नाचवला, सिंधू तीरावर अश्व दौडले, कीर्ती भिडली गगनाला. शिवरायांचे स्वप्न उराशी, मुक्त करावी मथुरा काशी. शिवरायांचे स्वप्न उराशी, मुक्त करावी मथुरा काशी. हिंदू राष्ट्र हे समर्थ करण्या रिपू रक्ताचा पडे सडा. पराक्रमाची स्फूर्ती देत असे शनिवारातील हा वाडा, शनिवारातील हा वाडा, शनिवार.